10वी-12वी नंतर पुढे काय? कुठेतरी 10वीत जर निर्णय नाही घेतला तर 12वीत त्याचे चटके पडू शकतात. पर्सेंटेजवर खूपसे लोक अवलंबून ठेवतात. परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर जे हल्ली ऑनलाईन प्रक्रिया असते तिथे गोंधळ भयंकर उडालेला असतो आणि एक असे पालक असतात, आमचं काही म्हणणं नाहीये, त्याला जे आवडेल ते करू दे. नाही, मला की नाही असं गायनेकोलॉजिस्टच व्हायचंय. बरं, मग तुला माहितीये ना, पहिला MBBS करायचं आणि नंतर बापरे एवढे वर्ष लागणार. कॉन्सेप्ट किती कळलेला आहे हे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. हो बाबा, त्याच्या मनाप्रमाणे करू देत. उगाच काय झालं तर म्हणतील तू सांगितलं म्हणून केलं. फक्त अमुक बोर्ड घेतलं म्हणूनच तुम्हाला सक्सेस मिळतो, हे अतिशय चुकीचा विषय आहे. कितीही ऍप्स येऊ देत किंवा किती .com वाले येऊ देत, जे टीचर जे शिकवू शकते ना शाळांमध्ये ते वेगळंच असतं. तुम्ही कुठलंही कॉलेज घ्या, तुम्हाला इन हाऊस कोटा जो असतो तो फक्त BA आणि BCom स्टुडंट आणि BSc स्टुडंटसाठीच असतो. करिअर चूज करताना सेफ्टीचा कितपत विचार केला जातो पालकांकडे? जरी सेफ्टी आपण म्हटलं तर प्रत्येकाचाच, म्हणजे तो मुलींसाठी असू देत किंवा मुलांसाठी असू देत, तो प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं सांगू का नम्रता, मार्कांचा आणि करिअरचा काही संबंध तसा नाहीये. आमच्या काळात असं असायचं की जी मुलं असायची तेच ट्युशनला जायचं. या सगळ्यामध्ये AI चा रोल कदाचित खूप मोठा होणार आहे. ते AI इज समथिंग वी आर गोइंग टू लिव्ह विथ. कुठलाही कोर्स करा, पण इथे काहीतरी थॉट प्रोसेस पाहिजे. उगाच सगळे करतायत म्हणून तुम्ही करू नका. टॉप कॉलेजेसचा काही संबंध नसतो आणि शेवटी टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा फेलियर्स असतात. एक ना सोसायटल कंडिशनिंग झालेलं आहे. इंजिनिअरिंग, MBA किंवा डॉक्टर, पण बाकीचे पण फील्ड्स तेवढेच चांगले आहेत. तो लाखो रुपये खर्च केले जातात आणि नंतर काय 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनियर किंवा मेडिसिन किंवा आर्किटेक्चरला जायचंच नव्हतं, तुमचा वेळ, पैसा, एफर्ट सगळेच फुकट गेले. हॉट अँड हॅपनिंग करिअर्स कुठेच नाही. म्हणूनच आम्ही सांगतो पहिलं 10वीतच करिअर काउन्सिलिंग करून घ्या आणि नंतर तुम्ही बाकीचे क्षेत्र बघा ना. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या, मुलं आपापल्या सुट्ट्या उत्तम एन्जॉय करतायत. पण आता थोड्याच दिवसांमध्ये पालक आणि मुलं ह्यांचा एकच गोंधळ उडणार आहे. आपण नेमकं कुठलं करिअर घ्यायचं, कुठलं कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, युनिव्हर्सिटीत जाणं गरजेचं आहे का, असे अनेक प्रश्न त्यांना पडणार आहेत. तर याच प्रश्नांवर आपण बोलण्यासाठी इथे बोलवलेलं आहे स्वाती साळुंखे मॅम यांना, ज्या करिअर काउन्सिलर आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम, आजचा विषय आहे 10वी-12वी नंतर पुढे काय? हा असा प्रश्न आहे ना, तो एक म्हणतात ना जागतिक स्तरावरच आहे. आणि 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, हा कुठेतरी ना 9वी पासूनच थोडे प्रश्न सुरू होतात. पण 10वीची एकदा परीक्षा संपल्यावर ते जास्त दिसतं. पुढे काय होतं माहितीये, जे आम्ही जनरली बघितले, मुलं किंवा मुली म्हणा, 10वीत असले की सगळेजण त्याला हाच प्रश्न विचारतात, पुढे काय करणार, पुढे काय करणार. आणि कुठेतरी ना काही मुलं फार क्लिअर असतात आणि काही काहींचं अगदी ठरलेलं एक वाक्य असतं, पर्सेंटेजवर अवलंबून आहे. जसा पर्सेंटेज मिळेल ना तसाच आम्ही विचार करू. मग जर विचारलं, बरं मग 90% मिळाले ना तर मी सायन्स घेणार, त्याच्यापेक्षा कमी मिळाले तर कॉमर्स. आणि अगदीच असं काहीतरी ना एक टू बी व्हेरी फ्रँक नम्रता, गेले 24 वर्ष या प्रश्नाची उत्तरं फार बदललेली नाही. 90% म्हणजे सायन्सच घेणं असं कुठेतरी झालंय. आणि त्यातून कधी कधी असं होतं की अपेक्षापेक्षा जास्ती मिळाले, म्हणजे मला वाटलेलं तर 70 मिळाले आणि मिळाले व्हॉटएव्हर 95, 92, मग मी सायन्स घेणार. किंवा असं वाटतं की मला मिळतील 90 आणि मिळाले व्हॉटएव्हर 85, मग आता काय करू. हा पडलेला प्रश्न साहजिक आहे, नॉर्मल आहे. आणि इथेच कुठेतरी पालकांना आणि मुलांना काही स्टेप्स घ्यावे लागतात. म्हणजे काय, की कुठून हा प्रश्न येतो. म्हणजे आता जर समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं की कोणाला तरी कॉमर्स घ्यायचंय, पालकांचा पहिला प्रश्न पाहिजे, का कॉमर्स, किंवा का आर्ट्स आणि सायन्स का नाही, किंवा सायन्स आहे तर आर्ट्स आणि कॉमर्स का नाही. तर कुठेतरी हे ना प्रश्न विचारले पाहिजेत. काय होतं, पटकन असं बोललं जातं की नाही नाही त्याला कॉमर्सलाच जायचं होतं, किंवा ना त्याला पहिल्यापासून इथेच इंटरेस्ट होता, आणि तसेच निर्णय घेतले जातात. जे आम्ही ॲज करिअर काउन्सिलर म्हणून बघतो आमच्या सेंटरमध्ये, पण जेव्हा मुलं येतात पर्सेंटेजवर खूपसे लोक अवलंबून ठेवतात, जे ॲक्च्युली चुकीचं आहे. पण पर्सेंटेज मिळालं तसं घेतलं जातं आणि मग पुढे काय, कुठे क्लॅरिटी नसते. जे दुसरं आम्ही बघतो की परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर जे हल्ली ऑनलाईन प्रक्रिया असते तिथे गोंधळ भयंकर उडालेला असतो. आणि मला खूप बरं वाटतं की तुम्ही आधीच हा प्रोग्राम करता, म्हणजे कुठेतरी एक क्लॅरिटी येऊ शकते की आपण काय काय केलं पाहिजे. हे ना नम्रता, थोडंफार घरात थोडे डिस्कशन्स झाले पाहिजेत.
किंवा चर्चा झाली पाहिजे. आता जसे तुमचे प्रोग्राम्स आहेत तसे बघितले पाहिजे, तर कुठेतरी मी नेमकं काय केलं पाहिजे पुढे, त्याची उत्तरं मिळतात. मी म्हणेन सोपं पण उत्तर आहे, पण जर नीट नाही घेतलं ना तर ते खूप कठीण प्रक्रिया होते. आणि आपलं जसं आत्ताचं एज्युकेशन सिस्टम आहे, एक 10वी 12वी कुठेतरी 10वीत जर निर्णय नाही घेतला तर 12वीत त्याचे चटके पडू शकतात. बऱ्याचदा असंही होतं, काही कारणामुळे एक स्ट्रीम घेतली जाते आणि 11वी 12वीत त्या मुलाला किंवा मुलीला कळतं की हे आपल्याला काही जमण्यासारखं नाहीये. मग 12वीत तर काही पालक असे म्हणतात की 10वीत ना आता मुलांना काय कळतंय, 15-16 वर्षाची मुलं, त्यांना काय कळणार? मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आम्ही जे सांगू तेच आमचं मूल ऐकेल. कुठेतरी हे ना विचारसरणी चुकीची आहे. मुलांना माहीत असतं थोडंफार. काही वेळा ते प्रेशरमध्ये पण असतात. पण अजिबातच माहिती नाही असं आता राहिलं नाही आणि आता या इंटरनेटच्या जगात मुलांना माहिती नाही असं काहीच राहिलेलं नाही. तर इथेच थोडं गप्पा गोष्टी करणं, थोडंफार 9वी पासनं ही प्रक्रिया सुरू केली पाहिजे. बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर काय असतं, जसं तू मगाशी म्हणाली सुट्टी म्हणजे मजा करणं. त्यात चुकीचं काही नाही, पण कुठेतरी दिवसातले 1-2 तास काय चाललंय, कुठले करिअर रिलेटेड वेबसाईट्स बघणं किंवा हल्ली मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही बघितलं बरेचसे करिअर एक्झिबिशन्स असतात, करिअर वर्कशॉप्स असतात. ते अटेंड करणं. घरात ती चर्चा झाली पाहिजे. आणि हल्लीचे तुम्ही जर बघितलं न्यूजपेपर, वेबसाईट म्हणजे हल्ली इन्फॉर्मेशन तर खूप आहे. भयंकर म्हणजे खूपच जास्ती आहे. तर कसं होतंय, खूप इन्फॉर्मेशन असल्यामुळे पण गोंधळ उडालेला आहे. तो पण एक भाग आहे. पण कुठेतरी म्हणतात ना, जसं आपण होमवर्क करतो, ते थोडं सुरुवात केली पाहिजे. 9वीच्या आय थिंक 9th स्टँडर्ड पासून केलेलं जास्ती बरं पडतं. म्हणजे मला आठवतंय आम्ही जेव्हा 10वीत होतो, तेव्हा आम्हाला सांगितलं म्हणजे कोणीतरी असंच विचारलं, की 10वीचे मार्क नंतर आम्हाला कोणी विचारणार आहेत का? कशाला एवढा आम्हाला प्रेशर देताय? तर त्यावर एक फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणे, की 10वीचे मार्क जे आहेत, ते तुम्ही कुठलं करियर किंवा कुठलं कॉलेज निवडणार ह्यावर अवलंबून आहे. पण ह्यासाठी ते गरजेचं आहे. कारण तुम्ही जे कॉलेज निवडाल, मग त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि मग ते तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप करणार आणि मग त्यानंतर त्या कॉलेजमधनं तुम्हाला जे चांगले प्रॉस्पेक्ट्स मिळतील, ते महत्वाचे आहेत आणि ह्या सगळ्यासाठी 10वीचे मार्क तुमचे फार महत्वाचे आहेत. तू अगदी बरोबर बोलली. कारण का ना, हे जे सेंटेन्स आहे ना, 10वीच्या मार्काला कोण विचारतंय? पण मी तर म्हणेन अगं 11वीच्या ॲडमिशनसाठी 10वीचेच मार्क लागतात. तुमचे 5वी आणि 7वीतले मार्क नाही उपयोगाचे. तर ते महत्वाचं आहे. हो, तुम्ही एकदा सक्सेसफुल झाल्यावर एक 10-15 वर्षानंतर कोणी विचारत नाही. पण 11वीच्या ॲडमिशनला 10वीचेच मार्क लागतात आणि एफ-वायचे म्हणजे डिग्री कॉलेजसाठी 12वीचेच मार्क लागतात आणि अगदीच खूप म्हणतात ना, हल्ली कटथ्रोट कॉम्पिटिशन असल्यामुळे मग जिथे टाय अप होतात तिथे तुमचे तेव्हा 10वीचे पण मार्क घेतली जातात. इनफॅक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलला पण जिथे टाय अप प्राइज होतात, की त्यांचे एंट्रन्स एक्झामचे मार्क पण ऑलमोस्ट सेम आहेत, ग्रॅज्युएशनचे पण. मग ते ग्रॅज्युएशन 12वी 10वी पर्यंत अगदी पोचतात. तर मार्कांना कमी लेखू नका. मार्क महत्वाचे आहेत आणि जसं तू म्हणालीस, की एखाद्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये जायचं असेल, कॉम्पिटिशन एवढी असल्यामुळे तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि तेवढे मार्क महत्वाचे आहेत. बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणालात, की जसं सायन्स घेतात कोणी जास्त मार्क मिळाले किंवा थोडे कमी तर कॉमर्स. पण मला आठवतंय, की आमच्या वेळेला सुद्धा सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे 3च आम्हाला माहिती होत्या स्ट्रीम्स. पण आता खूप जास्त स्ट्रीम्स आहेत. तर अजूनही पालक ह्या 3च स्ट्रीम्सवर कॉन्सन्ट्रेट करताना दिसतायत? नाही, तू अगदी बरोबर बोललीस. सध्याची जी एज्युकेशन सिस्टम आहे, 10वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच मेन ब्रांचेस आहेत. पण त्याचबरोबर डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत, सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत, ITIचे पण कोर्सेस आहेत. तसेच छोटे-मोठे जे आपण सर्टिफिकेट म्हणतो, पॅरामेडिकल कोर्सेस येतात. डिफेन्ससाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. आहेत तसे, पण पॉप्युलरली आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहेत. होम सायन्स सुद्धा आहे. पण जे मेजर आपल्याला स्पेशलायझेशन्स मिळतात ते 12वी नंतर मिळतात. बरेच कसं जर आपण नीट समजून घेतलं ना, मास्टर्स लेव्हलला बरेचसे स्पेशलायझेशन आहे. बॅचलर्स लेव्हलला 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी तुम्हाला ते स्पेशलायझेशन मिळतात. पण जे आपण एक रूट म्हणतो किंवा एक आपलं पुढची पायरी कुठली, तर 11वी 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच मेन येतात. मग त्याच्यात तुम्ही विषय कुठले घेतात, ते महत्वाचे ठरतात. कारण का काय झालंय 12वी नंतर बरेचसे एंट्रन्स एक्झाम्स हल्ली असतात. मग ते आर्ट्ससाठी असू देत, कॉमर्ससाठी असू देत, अगदी हॉटेल मॅनेजमेंट असू देत किंवा फॅशन डिझायनिंग असू देत. तर काय होतंय तुमचे सब्जेक्ट्स तुम्ही 11वी 12वीत कुठले घेताय?
तुमचे 12वीचे बोर्डाचे मार्क आणि एंट्रन्स एक्झामचे मार्क खूप महत्वाचे ठरतात. पूर्वी कसं असायचं की 12वीच्या मार्काने सगळ्यांना ऍडमिशन मिळायचे. पूर्वी फक्त एक इंजिनिअरिंगची असायची. आता तर प्रत्येक ब्रांचमध्ये एंट्रन्स एक्झाम्स आलेले आहेत आणि बरेच एंट्रन्स एक्झाम्स आलेले आहेत. तर स्टुडंट्सना कुठेतरी, म्हणून सांगितलं 9वी पासून कुठेतरी चर्चा सुरू केली पाहिजे. कारण का काही काही कसं आहेत माहितीये, एंट्रन्स एक्झाम्स आहेत. आता एक एक्झाम्पल देते. काय आपण मॅनेजमेंट हा विषय घेऊया. समजा 12वी नंतर कोणाला BMS किंवा बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज करायचं असेल किंवा BBA करायचं असेल, तर जनरली कसं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स घेतलेलं काही चालतं. पण काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये ते लोक गणित त्यांनी कंपल्सरी ठेवलेलं आहे. तर जर तुम्ही गणित 10वीत ड्रॉप केलं तर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाताच येणार नाही. म्हणून कुठेतरी ना 10वीचाच फक्त विचार न करता 12वी नंतरचे पण आपले ऑप्शन्स किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्याचा विचार केला पाहिजे. आणि बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला 12वी नंतर मिळतात. 10वी नंतर लक्षात ठेवा हे 3च येतात मेजरली. तुम्ही म्हणालात की साधारण 9वी पासनं किंवा 10वी पासनंच एक घरामध्ये चर्चा सुरू झाली पाहिजे. तर ती चर्चा नेमकी कशा पद्धतीची असणं गरजेचं आहे की जेणेकरून पालकांना सुद्धा आणि पाल्यांना सुद्धा थोडीशी क्लॅरिटी येईल? खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण काय होतं माहितीये, बऱ्याचदा मी बघतो पालक जण असे एक टिपिकल प्रकारचे स्टेटमेंट्स आम्हाला ऐकायला मिळतात सेंटरवर पण. एक असे पालक असतात, आमचं काही म्हणणं नाहीये, त्याला जे आवडेल ते करू देत. मग आता प्रश्न पडतो, ह्या मुलाला काय आवडले नक्की? आवडले म्हणजे नेमकं काय आणि कुठून ही आवड आली? ते लक्ष देत आहे. काही काही पालक खूप क्लिअर असतात. नाही, आमच्या मुलाने किंवा मुलीने हेच केलं पाहिजे. आणि बाकीचे कसे असतात, जेव्हा होईल तेव्हा बघू, आत्तापासून कशाला विचार करायचा. हे असे कुठेतरी ना ग्रुप्स आम्हाला दिसतात. तर तिथेच कुठेतरी जेव्हा तुमचे मुलं म्हणतात, की मला जसं आता मी म्हणजे जे आमच्या सेंटरमध्ये जेव्हा येतात ना, तेव्हा जे आम्हाला केसेस मिळतात त्याच्याबद्दल सांगते. बरेचसे पालक येतात, नाही, नाही त्याला ना हॉटेल मॅनेजमेंटच करायचंय. खूप खुश पण असतात, की नाही मला चालेल, मला आवडेल अँड दिस अँड दॅट. मग आम्ही कदाचित त्याच्यासाठी हॉटेल पण काढू, रेस्टॉरंट काढू असं असतं. कुठून आलं? मास्टर शेफ वगैरे. बरं, मग मास्टर शेफ बघून काय नाही, नाही तो व्यवस्थित फॉलो करतो, अमकं सगळं येतं. बरं, पण तो घरी काय करतो का? त्याच्यात चर्चा नसते. म्हणजे कुठेतरी कोणी जर सांगितलं, हल्ली मुलं कम्प्युटर इंजिनियर व्हायचे. हो, त्याला कम्प्युटरमध्ये भारी इंटरेस्ट आहे. हो, पण तुमचा मुलगा फक्त सर्फिंग करतोय किंवा चॅटिंग करतोय म्हणजे इंटरेस्ट नाहीये किंवा गेम्स खेळतोय. लॉजिक आणि गणित आहे का? किंवा जे कोर्स म्हणतायत, काय मुलं म्हणतात, की नाही आम्हाला मीडियाचं भरपूर असतं, की आम्हाला टीव्ही अँकर व्हायचंय किंवा न्यूज रीडर व्हायचंय. अगदी खुश असतात पालक पण. चुकीचं काही नाहीये. पण भाषेवरचं प्रभुत्व आहे का? म्हणजे काय होतंय माहितीये, कुठेतरी आपल्या पाल्यांमध्ये हे आहे का? किंवा ही कुठून इन्फॉर्मेशन आली, की हा मित्र-मैत्रिणी म्हणतायत म्हणून करतोय, की कुठे काहीतरी म्हणतात ना रील बघितलीये. काय कुठून ही म्हणजे हे इन्फॉर्मेशन कुठून आलं? हे विचारणं खूप गरजेचं आहे. पालक खूप खुश असतात, की नाही हां, तो म्हणतो बाबा त्याला कम्प्युटर इंजिनिअर व्हायचंय किंवा ती म्हणते ती डॉक्टरच होणार आहे. फाईन. म्हणजे म्हणतात ना ॲज अ पॅरेंट खुश होण्यासाठी सारखीच गोष्ट आहे. पण ही इन्फॉर्मेशन किंवा हे डोक्यात कुठून आलं? डॉक्टर म्हटलं की खूप खुश होतात. बरं, मग डॉक्टर म्हटलं की मग असं विचारलं, बरं मग तुला कुठलं डॉक्टर व्हायचंय? नाही मला की नाही असं गायनेकॉलॉजिस्टच व्हायचंय. बरं, मग तुला माहिती आहे ना पहिला MBBS करायचं आणि नंतर बापरे! एवढे वर्ष लागणार? मग काय असं असतं, की मेडिकल जरी घेतलं ना मॅडम, तर ज्याच्यात एमर्जन्सी नसेल असं सांगा. म्हणजे असं मी ऐकल्यावर असा प्रश्न पडतो, की अरे बापरे! मग कसं मग डेंटिस्ट्रीच असू देत, म्हणजे तिथे काही एमर्जन्सी येणार नाही. म्हणजे धिस इज नॉट अ वे टू सिलेक्ट अ करियर. बरोबर. मुलांना ही इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? नुसतं इंटरेस्ट बघून उपयोगाचं नाही. त्याला कळतंय का? काय होतं ते म्हणतात ना, भोकमपट्टी आणि ओकमपट्टीमध्ये ते रट्टामार चालू असतं आणि पैकीच्या पैकी मार्क मिळणं हल्ली फार सोपं व्हायला लागलंय. पण कॉन्सेप्ट किती कळलेला आहे, हे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा येतं, की फॅशन डिझायनिंग करायचंय. काही हरकत नाहीये. पण साधं स्टेम स्टिच किंवा कांथावर किंवा नायलॉन आणि कॉटन मधला फरक कळलाय का तुला? म्हणजे कुठेतरी एक बाजू बघून काय निर्णय घेते. तर इथे जे सांगते चर्चा, पालकांचे पहिले प्रश्न म्हणतात ना, कुठून आलं? का का तू असा विचार करतो आणि हेच का? हे का नको? हे का नको विचारलंच जात नाही. म्हणजे कसं नाही त्याला वाटतं किंवा तिला वाटतं म्हणून उगाच. आणि अजून एक छान एक लाईन असते, नको बाबा त्याच्या मनाप्रमाणे करू देत. उगाच काय झालं तर म्हणतील तू सांगितलं म्हणून केलं. रिस्पॉन्सिबिलिटी झटकायला बघतात.
पण इथेच कुठेतरी का केलं बरं, त्या मुलाने किती इन्फॉर्मेशन काढलेली आहे. माझ्याकडे जे सेंटरमध्ये येतात ना, तेव्हा जेव्हा पालक आणि मुलाशी समोर बसलेले असतात ना, तेव्हा काय होतं, ती आई बोलते किंवा वडील बोलतो आणि तो मुलगा किंवा मुलगी अशी शांत बसलेले असतात. तर त्या मुलाने किंवा मुलीने प्रश्न विचारले नाही ना, तर त्याला काही अर्थच नाही. त्यांनी किती होमवर्क केलेला आहे आणि 1-2 रील्स बघून जर तू ठरवलं असशील, तर शक्यच नाहीये ना. सगळंच म्हणजे म्हणतात ना, एक होलिस्टिक बघावं लागतं. काय होतं, मार्कच फक्त बघितले जातात आणि अरे नाही कसं 100 पैकी किंवा व्हॉटएव्हर 150 पैकी किंवा 200 पैकी सायन्समध्ये 99 मिळाले म्हणजे सायन्सच घ्यायचं. हे जे समीकरण झालं ना, ते खूप चुकलेलं आहे बेसिकली. कुठेतरी समजलंय का? म्हणजे जेव्हा एस्पेशली कॉम्प्युटरसाठी आता जे आम्ही बघतो, सगळीजण डेटा एनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, एआय, एम-एल इकडे जेव्हा बघता, गणित किती पक्कं आहे, हे कोणी लक्ष देत नाहीये. बेसिकली मॅथ्स पाहिजे. लॉजिक तुमचं स्टॅटिस्टिक्स तुमचं स्ट्राँग पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचे विषय कसे येणार? सोप्पं-सोप्पं म्हणून घेऊन चालत नाही ते. आवड नुसती आवड आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे ना, फक्त आवडीकडे बघून नाही चालत. कुठेतरी तुमची क्षमता आहे का बघावी लागते. म्हणजे कसं होतं, पेरेंट्स म्हणा इंटरेस्ट आहे, ॲप्टिट्यूड आहे का, इंटेलिजन्स आहे का, पर्सनॅलिटी आहे का, हे बघणं फार गरजेचं आहे. आणि इथेच ॲज काउन्सिलर्स म्हणून आम्ही सांगतो, ॲप्टिट्यूड असू शकतो, इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट असू शकतं, ॲप्टिट्यूड मुळीच नाही. म्हणजे सगळ्याचं समीकरण झालं पाहिजे. बरोबर. काय होतंय, बरेचसे निर्णय चुकीचे घेतले जातात कारण का फक्त एकच पॅरामीटर बघतायत, पर्सेंटेज बघतायत किंवा मित्र-मैत्रिणी जातायत आणि कधी-कधी ना आई-वडील पण खूप खुश होतात. ह्याचे सगळे मित्र ना सगळ्यांनी ठरवलंय सायन्सच घ्यायचं. मग बरंच आहे ना, पहिल्यापासून एकत्रच होते तर एकाच कॉलेजमध्ये जातील तर कुठेतरी त्यांना तो सेफ्टी झोन वाटतो. सेफ झोन असतो. राईट. तिसरं जे असं असतं की काय माहितीये का की नाही हल्ली सगळे ट्रेंड म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, आय-टी, कॉम्प्युटर इथेच जातायत. मग ह्यांनी पण हेच करावं. म्हणजे खरंच गरजेचं आहे का? हे आणि मुलं पण तू का करतोयस? कुठल्याही मुलांना विचारलं ना, त्यांच्याकडे ही क्लॅरिटीच नसते, की तू हे का आणि हे का नको? मम्मा बोलते, सगळे मित्र सांगतात, पण सगळे म्हणतात ह्याच्यातनं पगार खूप चांगला अशी सगळी उत्तरं मिळतात आम्हाला. म्हणजे डायरेक्ट कदाचित रिझल्ट ओरिएंटेड विचार Oriented. करून ते लोकं करियर चूज करतात. म्हणजे पगार बेसिकली प्लेसमेंट्स, हां. स्कोप, हं. नोकरी ते येणार प्रत्येक फील्डमध्ये आहे. म्हणजे मी तर कधी-कधी माझंच एक्झाम्पल देते. जेव्हा मी सुरू केलं करियर काउन्सिलिंग ही फील्ड पण नव्हती म्हणजे अक्षरशः घरी पण असंच विचारलं गेलं, "तुझ्याकडे का लोकं येतील विचारायला, की 10वी नंतर आमच्या मुलाने काय करायचं?" पण खरंच पण सायकॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता ना. अभ्यास पण तो केला. मग ते पुढे ते सोयीस्कर पडलं ना. पण नुसतं आवड आहे आणि त्याच्यासाठी जर त्या रिलेटेड अभ्यास किंवा स्किल सेट नाही केलं, तर हल्लीच्या जगात टिकून राहणं, सर्व्हाइव्ह करणं फार कठीण होतं. म्हणून पालकांचा पहिला प्रश्न आहे हा हे का आणि हे का नको? आणि ही कुठून इन्फॉर्मेशन काढली? आणि अजून एक इथे पालकांना सांगू इच्छिते, बऱ्याच वेळा पेरेंट्स ही मोठी चूक करतात, की आमच्या वेळेस हे सगळं नव्हतं बाबा, आम्हाला नाही माहिती. हा ना खूप डेंजरस सेंटेन्स आहे. जर पहिल्यापासून तुम्ही हे जर सांगितलं ना, तर ती मुलं तुमचं काही ऐकणार नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण हल्ली इंटरनेट आहे ना. माहिती काढा तुम्ही न्यूजपेपरमध्ये, वेबसाईट्सवर सगळी माहिती असते. तुम्ही पण थोडंसं होमवर्क करा आणि नंतर चर्चा करा. अगदीच खूप गोंधळ माजला असेल तर प्रोफेशनल करियर काउन्सिलर्स आहेतच. म्हणजे कसं आहे माहिती पोट दुखलं तर घरगुती आपण उपाय करतो, पण शेवटी स्पेशालिस्टकडे जावं लागतं. तर कुठेतरी करियर काउन्सिलर्स आणि करियर काउन्सिलिंग जेव्हा आम्ही म्हणतो ना, तेव्हा ज्यांनी एम-ए सायकॉलॉजीमध्ये केलंय, ज्यांनी व्होकेशनल गाईडन्सचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलंय, अशा यांच्याकडे जा. काय होतंय हल्ली सगळीच जण छोटे-मोठे कोर्सेस करून किंवा बऱ्याचदा आम्ही असं बघतो, की काय झालं मी आय-एस-टी अटेम्प्ट दिलं, पण काय क्लिअर नाही झालं, तर ते आता मी काउन्सिलिंग करतो, की कसं आय-एस-टी अटेम्प्ट दिले पाहिजेत. हे असं सगळं उलटा-सुलटा प्रकार होत चाललाय. काय-काय जण कसं म्हणतात, "नाही, नाही, मी टीचर होते, मला मुलांचं कळतं, म्हणून मी त्यांचं काउन्सिलिंग करते." तुम्ही समजून घेऊ शकता, पण जे एक अपडेटेड इन्फॉर्मेशन लागते किंवा नवीन युनिव्हर्सिटीजचे काय सब्जेक्ट रिलेटेड आहेत, ते जे कोण सांगू शकतं आणि प्रॉपर म्हणतात ना, नॉन जजमेंटल तुम्हाला जे मार्गदर्शन करू शकतो. बऱ्याचदा आम्ही बघतो ना, की अमुक एका इन्स्टिट्यूटमध्ये जा. ते लोक काउन्सिलिंग करत नाहीयेत. ते बेसिकली तुम्हाला तो कोर्स विकतायत. हे पेरेंट्सच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे पेरेंट्स अक्षरशः फोन करून विचारतात हां. मग तुम्ही आम्हाला सांगाल ना, आर्ट्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं? आम्ही हे नाही सांगणार. आम्ही हे सांगणार तुमच्या मुलामध्ये
कुठली फील्ड म्हणजे काय आहे आणि कुठली फील्ड घेतली पाहिजे. ऑप्शन्स असतात, डिस्कशन असतं. घरी जाऊन चर्चा करा, परत एकदा फोन करा किंवा येऊन भेटा. कसं आहे माहिती आहे, प्रोसेस आहे. ही काय म्हणतात ना, एक सॅरिडॉन किंवा ॲस्पिरिन आहे की तुम्ही घेतला आणि तुम्हाला उद्या लगेच उत्तर मिळणार आहे. बरोबर. कुठे आम्ही मुलांना म्हणून आम्ही सांगतो, एक 9वी पासून चर्चा सुरू करा. 10वी ची परीक्षा झाल्यानंतर प्रॉपर सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे ॲप्टिट्यूड, IQ, इंटेलिजन्स, पर्सनॅलिटी हे सगळे टेस्ट पहिला करून घ्या. काय होतं नुसतं इंटरेस्ट 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 बोललं जातं आणि हल्लीची मीडिया पण हे म्हणते जहाँ पर पॅशन है तो आपके दिल की सुनो. काही हरकत नाही पण दिमाग भी लेकर जाओ ते महत्वाचं आहे ना. आणि काय होतंय 10वीत डिसिजन घेतला जातो पण 12वी नंतर अडकले जातातच ना. हो. मग कुठेतरी तेवढा टाइम, पैसा, एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा जे आपल्यासाठी चांगलं आहे ते 11वी पासूनच घ्या ना. त्याच्याने जास्ती फायदा होईल ना. बरोबर आहे. बऱ्याचदा हा पण एक मुद्दा येतो करियर चूज करताना, की बॉटनी वगैरे मी घेणार नाही. ती व्हेरी म्हणजे लो स्टँडर्ड. अगदी अशा ह्या गोष्टीने सुद्धा करियर चूज केले जातं. तू अगदी बरोबर बोललीस. म्हणजे आई ते कोण करणार? म्हणजे ह्याच्यात काय आहे? मायक्रो कोण करणार? आणि कसं बोललं तर मी प्लेन BSc केलं आणि प्लेन BSc म्हणजे काय केलंस? प्लेन BSc, प्लेन BCom हे तुम्ही आणलेले शब्द आहेत. बरोबर. असं काही नाहीये. देअर आर स्पेशलायझेशन आणि कोविडच्या मध्ये आपल्याला लक्षात आले शेवटी कोर सायन्सेस जे आहेत, लाईफ सायन्सेस म्हणा, मग ते मायक्रो असू देत, झू असू देत, बॉटनी असू देत, केमिस्ट्री असू देत, हेच पुढे घेऊन जाणार आहे. इव्हन तुम्हाला जेव्हा ॲस्ट्रोफिजिक्स किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल सायन्सेस करायचं तुम्हाला गणित आणि फिजिक्सच लागतं. तर हा जो एक माहिती पाहिजे हीच माहिती नसते. आणि सगळीकडे असं जसं तू बॉटनीचं एक्झाम्पल दिलं ना, तसं मजेशीर कसं येतं, कॉमर्स नको. त्याच्यात गणित असतं. हो, 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 हो. त्याच्यात नंबर्स असतात, गणित नसतं. म्हणजे कधी-कधी मुलं कशी म्हणतात, नको ते आर्ट्स किंवा कॉमर्स घेतो, मग ना हॉटेल मॅनेजमेंट करतो. म्हणजे त्याच्यात ना जास्ती अभ्यास नसतो. हे कुठून आलं? बेसिकली त्याच्यात पण अभ्यास आहे, पण अभ्यास वेगळ्या प्रकारचा आहे. हे तिथे फिजिकल मेहनत पण आहे, पर्सनॅलिटी रिलेटेड पण आहे ना. नुसतं असं पुस्तक वाचन नाही, पण त्याच्या पलीकडचं आहे. तर हो. काय होतंय माहिती आहे, इन्स्टेड ऑफ सिलेक्शन द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन असतं. म्हणजे काय, हे नको म्हणून हे. हो. म्हणजे एकच पॅरामीटर घेतल्यामुळे हा गोंधळ उडतो. बऱ्याचदा अशामुळे सुद्धा गोंधळ उडतो कारण म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं, की मला खरं तर सायन्सची आवड होती. पण मला सायन्स करायचं नव्हतं कारण का मला त्याच्या बरोबरीने नाटक करायचं होतं. त्यामुळे मला झालं, की मग मला ते झेपणार नाही. बरोबर. मग आर्ट्स मला एवढं पाठांतर नव्हतं करायचं. मग म्हटलं आपण कॉमर्स घेऊया काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. पण मला सायकॉलॉजीची खूप आवड होती. पण मला ते नाही करता आलं. इव्हेंच्युअली मी कॉमर्सच घेतलं. पण मग अशा पद्धतीची जेव्हा गोंधळ निर्माण होतो अशा पद्धतीचा, तेव्हा काय करता येईल? बऱ्याचदा हे होतं. म्हणजे खरंच जसं तू ॲक्टिंग म्हणालीस, तसं काही मुलांना स्पोर्ट्समध्ये आवड असते. मग काय केलं पाहिजे? आणि इथेच मी जे चर्चासत्र जे म्हणाले ना त्याच्यासाठी, की जर सपोज तुमची आवड आहे, पण आता जसं तू ॲक्टिंग आता एक एक्झाम्पल सांगते. तू ॲक्टिंग म्हणालीस, पण तुमच्या मुलाने कधी स्कूलमध्ये ड्रामामध्ये तरी पार्टिसिपेट केलंय का? ते पहिलं बघा. ते नसेल, तर नुसतं बोलायचं असेल तर ते नाही होऊ शकत. तसंच स्पोर्ट्सचं पण. तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठलाही प्लेयर असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, जे काही असेल ते. तरी स्कूलपासून जर पार्टिसिपेशन केलं असेल, तर त्याच्यात खरंच इंटरेस्ट आहे म्हणायचं आणि तेवढी मेहनत करायची पण तयारी असली पाहिजे. बरोबर. हां, मग तुम्हाला असा कोर्स घेतला पाहिजे, की जिथे अभ्यास भरपूर नसेल. डेफिनेटली सायन्स कट ऑफ होतं, कारण का सायन्समध्ये ना प्रॅक्टिकल्स असतात. तिथे वेळ जाऊ शकतो. व्हेअरएज आर्ट्स आणि कॉमर्समध्ये ते तुम्हाला जमण्यासारखं आहे. तर कुठेतरी असा विचार केला पाहिजे. पण परत जेव्हा आर्ट्स आणि कॉमर्समध्ये परत तुमचं ॲप्टिट्यूड नंबर्समध्ये आहे, की तुमचं व्हर्बलमध्ये हे बघावं लागतं ना. मग कॉमर्स घेऊन जरी केलं नंबर न्यूमेरिकल रिझनिंग चांगलं आहे, हां. कॉमर्स घे. पण व्हर्बल रिझनिंग ज्याचं चांगलं आहे त्यांनी मग आर्ट्स घ्यावं आणि असं करावं. इंटरेस्ट असून त्याच्याबरोबर एफर्ट्स घेतलेत की नाही, हे बघणं महत्वाचं आहे. सो आय थिंक आय हॅव आन्सर्ड दिस क्वेश्चन ऑफ युअर्स की फक्त मला असं झालं, की आता समजा कोणी कॉमर्स घेण्याचा विचार केला, पण मला सायकॉलॉजी म्हणजे मला तेही पण कॉमर्स घेऊन मी सायकॉलॉजी नाही करू शकत. कारण का तो आर्ट्सचा विषय आहे. आर्टचा विषय आहे. अगदी तर बरोबर. आता अशी म्हणजे काही मग ते बाहेरून करायचं, करस्पॉन्डन्स करायचं तशी काही तरतूद असू शकते का? नाही, आहे बरेच ठिकाणी. आता जसं मी एक युनिव्हर्सिटी आता तू सायकॉलॉजीचा विषय काढलाय म्हणून. आता जर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई घेतलं ना, तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईला कसं जर तुला MA सायकॉलॉजीमध्ये करायचं असेल, तर तुला BAचे 6 पेपर लागतात. पण देअर इज अदर युनिव्हर्सिटीज.
मग क्राइस्ट असेल किंवा SNDT असेल किंवा बाकीच्या पण ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज असतील, ते म्हणतील आम्हाला 3 पेपर सायकॉलॉजीचे चालतील. किंवा ते लोक असंही करतात, की एक एंट्रन्स एक्झाम घेतात. त्याच्या अनुषंगाने पण तुम्हाला आणि जो 2 वर्षाचा MAचा कोर्स असतो, कदाचित तो 2.5 इयर्सचा असू शकतो. पण आहेत आता ऑप्शन्स. पूर्वी नव्हते. एक 15 वर्षापूर्वी जर तू विचारलं असतं तर काही ऑप्शन्सच नव्हते. तुला BA करून नंतरच MAसाठी जावं लागलं असतं. पण आता कसं झालेलं आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीज आल्यात, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत. ऑनलाईन कोर्सेस आल्यामुळे ना, आता भरपूरसे ऑप्शन्स ओपन अप होतात. पण मग तयारी जे 2 वर्ष मास्टर्सची होती, ते 2.5 इयर्स करायची तयारी आहे का? ते बघावं लागतं. कधी-कधी काय होतं, कदाचित तुमच्या शहरात ती युनिव्हर्सिटी नसेल, तर मग दुसऱ्या प्रदेशांमध्ये जाऊन करायची तयारी आहे का? काय होतं ना, कधी-कधी पेरेंट्स तयार नसतात, की काय सायकॉलॉजीसाठी तिथे जायची काय गरज आहे? मग नकोच करू, हे असं होतं. इंजिनिअरिंगसाठी पाठवू शकतात, पण मग सायकॉलॉजीसाठी नाही. हे पण होतं ना. तर म्हणून मी सांगते 9वी पासून का चर्चा कारण का सब्जेक्ट्स काय-काय आहेत. जसं मी सांगितलं काही युनिव्हर्सिटी 3 पेपर पण घेतात आणि आम्ही असे युनिव्हर्सिटीज ऐकले, की ज्यांनी सायकॉलॉजी घेतलंच नसेल, त्यांच्यासाठी एक तो क्रॅश कोर्स घेतला जातो, त्याची परीक्षा घेतली जाते म्हणजे एंट्रन्स एक्झाम थ्रू आणि नंतर तुम्हाला परत 3 महिने काहीतरी तुम्हाला क्रेडिट्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर त्यांना तो कोर्स करता येण्यासारखा आहे. तर खरं सांगू का आता सगळेच ऑप्शन्स आहेत. पूर्वी भरपूर रेस्ट्रिक्शन्स होते, पण आता भरपूर ऑप्शन्स आहेत मुलांसाठी. व्हेरी नाईस. आणि आपण म्हणजे आता 9वी पासून तर चर्चा करायलाच हवी. पण साधारण शाळेत घालताना आपण कुठलं बोर्ड आहे, हे निवडणं कितपत गरजेचं आहे? म्हणजे करिअरच्या दृष्टीने. कसं आहे माहितीये का, हे थोडंसं ना वॉर ऑफ बोर्ड्सच चालू झालेलं आहे. अच्छा. एक बोर्ड म्हणतोय म्हणजे कसं आहे प्रत्येक आपल्या भारतात जवळजवळ 32 एज्युकेशनल बोर्ड्स आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेट बोर्ड आले, नॅशनल बोर्ड्स आले आणि आता इंटरनॅशनल बोर्ड्स पण आहे. काउन्सिलर म्हणून मी सांगेन की बोर्डाचा तसा मीन्स बोर्डच सगळं ठरवत नाही. शेवटी तो मुलगा किंवा ती मुलगी किती अभ्यास करते, किती सातत्याने एफर्ट्स घेते हे महत्वाचं आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे न्यूटनचा लॉ किंवा 1+2 किंवा टेबल्स हे कुठल्याही बोर्डमध्ये काही वेगळे शिकवले जाणारच नाहीये. द फंडामेंटल इज द सेम म्हणजे कुठे व्याकरण वेगळं शिकवलं जाणार नाही. बरोबर. हे कुठेतरी पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. हां, टीचिंग पद्धत वेगळी असेल, एक्झाम घेण्याची पद्धत वेगळी असेल, इव्हॅल्युएशन वेगळं असू शकतं, काही एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असू शकतात. पण फक्त अमुक-अमुक बोर्ड घेतलं म्हणूनच तुम्हाला सक्सेस मिळतो किंवा अमुक-अमुक बोर्डमुळेच तुम्हाला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळतं किंवा मी जर इंटरनॅशनल बोर्डमध्ये घेतलं तरच माझी मुलं 10वी किंवा 12वी नंतर अब्रॉड जाऊन शिकू शकतात. हे अतिशय चुकीचा विषय आहे. कारण का पूर्वी पण किंवा आत्ता पण स्टेट बोर्डातली पण मुलं अब्रॉड जाऊन शिकलेली आहेत आणि असंही नाही की फक्त इंग्रजी माध्यमातलीच पाहिजे. मराठी माध्यमातली मुलं-मुली पण अगेन जसं आम्ही जे म्हणतो कुठलंही माध्यम असो शेवटी म्हणतात ना बुद्धिमत्ता लागते, चिकाटी लागते आणि सातत्याने प्रयत्न लागतात. बोर्ड ठरवत नाही. तुमचे सब्जेक्ट्स काय आहेत ते बघावं लागतं. जनरली पालकांना असा प्रश्न पडतो, की माझा मुलगा जर का मराठी मीडियममध्ये असेल आणि इंग्लिश मीडियममध्ये नसेल, तर तो पुढच्या कॉम्पिटिशन्सना कसा काय सामोरा जाऊ शकतो? तर ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? मुळीच तथ्य नाही आणि अनफॉर्च्युनेटली हल्ली मराठी माध्यम शाळा पण फार कमी झालेल्या आहेत. सगळ्यांचाच कल इंग्रजी माध्यमाकडे आहे. अगेन इथे आपण जर बघितले आधीचे पण जे आपल्या आधीची पिढी होती ती सगळी मराठी माध्यम किंवा हिंदी गुजराती मीडियममध्ये शिकलेले होते. त्यांनी कसं सगळं ते शिकले त्यांच्या बुद्धिमत्ता होती चिकाटी होती. थोडं डिस्कम्फर्ट होऊ शकतं की एकदम कसं बोलायचं किंवा जरा थोडासा कॉन्फिडन्स लो असू शकतो पण समजू शकत नाही किंवा काय होणार असं काही होऊ शकत नाही. जर आम्ही एक एक्झाम्पल देते. आपण इथे इंग्लिश मीडियम मराठी मीडियमचा बोलतो. मुलं जर्मनीमध्ये जायला अभ्यास करायला तयार असतात. बाकीच्या देशांमध्ये जातात, जपानमध्ये जातात, चायना बेसिक शिकतातच ना आणि मग तिकडे पहिलं असं तुटकं-फुटकं बोलून मग त्यांच्यामध्ये ते सातत्य येतच ना. तर फक्त कॉन्फिडन्स थोडासा कमी असतो. पण जर त्या मुलाला किंवा त्या मुलीला तुम्ही पहिल्यापासनं स्टेज वर एक परफॉर्मन्सेस किंवा जे शाळांमध्ये एज्युकेशन कॉम्पिटिशन असतात, डिबेटमध्ये पहिल्यापासून जर त्या मुलाला किंवा मुलीला सवय असेल, भाषा पिकअप करणं सोपं जाऊ शकतं. फक्त इनिशियल थोडं अडखळू शकतात. ह्याच्या पलीकडे काहीही होत नाही. सो अनफॉर्च्युनेटली हल्ली मराठी मीडियम शाळा फार कमी होत म्हणजे लुप्तच होत चालल्यात. शहरात तर आपल्या मुंबईत तर फारच कमी राहिलेल्या आहेत. तर आता मी असं बोलेन की भाषा कुठली असू देत
काही फरक पडत नाही. बोर्ड हं. कुठलाही असू देत. मुलाला आणि मुलीला किती कळतं आणि किती अभ्यास करू शकतो तिथे लक्ष द्या. या सगळ्यामध्ये शाळेचा कितपत सहभाग असतो? शाळा हल्ली भरपूर म्हणजे मी माझ्या वेळेसची शाळा आणि आत्ताच्या शाळा जर बघितल्या तर अ, फारच जमीन आसमानाचा फरक आहे. द फॅसिलिटीज, जे को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आल्या, जे इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आले, जे ऑलिम्पियाड्स आलेत, ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आलेल्या आहेत आणि फक्त गणित आणि आपलं सायन्सेससाठी नाही तर व्याकरणाचे पण आलेले आहेत, जिओग्राफीसाठी पण आलेले आहेत. तर शाळा पण तेवढ्याच इक्विप्ड झालेल्या आहेत. स्टेट बोर्ड पण आहेत, नॅशनल बोर्ड, इंटरनॅशनल. कारण का आता कुठेतरी कॉम्पिटिशन शाळांमध्ये पण सुरू झालेलं आहे ना. बरोबर. इट्स अ वॉर ऑफ बोर्ड्स नाऊ. तर प्रत्येक बोर्ड किंवा प्रत्येक शाळा आपल्या मुलांना किती आपण चांगलं नेऊ शकतो इथे लक्ष देतातच. हं. तर शाळांचा डेफिनेटली टीचर्सचा जो एक मोठा रोल असतो ना, तो आपण नाकारू शकतच नाही. कितीही ऑनलाईन एज्युकेशन येऊ देत, कितीही ॲप्स येऊ देत किंवा कितीही .com वाले येऊ देत. जे एक टीचर जे शिकवू शकते ना बरोबर. शाळांमध्ये, ते वेगळंच असतं. आणि लकीली जे आम्ही बघतो, अ, हल्ली शिक्षणाच्या पद्धती म्हणजे टीचर्स पण टेक्नो सॅव्ही झालेले आहेत. सो दे आर डूइंग गुड आय वुड से. व्हेरी नाईस. मग आणि ना मला असं वाटतं, की हल्लीचं पण मी जे ऐकते म्हणा मित्र-मैत्रिणींची मुलं आहेत शाळांमध्ये आता. तर शाळांमध्ये सुद्धा आता तुम्हाला विषयांना ऑप्शन्स आहेत. हो. की तुम्ही बिझनेस घेऊ शकता, बिझनेस स्टडीज घेऊ शकता किंवा तुम्ही अकाउंट्स घेऊ शकता किंवा तुम्ही बायोलॉजी घेऊ शकता. खरंच आहे. तर मुलांचा असा गोंधळ होतो, "आई, ह्या वर्षी मला ना बायो मस्त वाटतंय." पुढच्या वर्षी असं होतं, की "मला नको, मला बिझनेस स्टडीज छान आहे." तर ह्या गोष्टीला म्हणजे हे जे ते फ्लक्च्युएट करत असतात, त्या गोष्टीला मग पालकांनी कसं काय हँडल करायचं? कसं होतं माहिती आहे, हल्ली हे सब्जेक्ट सिलेक्शन 8वीत सुरू होतं. कारण का शेवटी 9वी 10वी मेजरली 8वी ते सब्जेक्ट सिलेक्शन होतं आणि 9वी 10वी ते सब्जेक्ट लागू होतात. हं. इथेच पुन्हा काउन्सिलरमध्ये पिक्चरमध्ये आणणं फार गरजेचं आहे. हां. कारण का हल्ली सब्जेक्ट सिलेक्शनचे पण टेस्ट्स आहेत. जोपर्यंत सायकोमेट्रिक असेसमेंट संपूर्ण तुम्ही करून घेत नाही ना, ते सांगणं फार म्हणतात ना, येऊन फक्त सांगितलं जसं तू आता म्हणाली बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. हं. तसं नाही, फक्त इंटरेस्ट हा मुद्दा घेऊन चालत नाही. आणि कसं आहे, काही हाय लेव्हल असतात, काही लो लेव्हल असतात. तर जर तुम्ही एस्पेशली गणिताच्या बाबतीत मी इथे बोलू इच्छिते, की जर लो लेव्हल तुम्ही आत्ता 9वी 10वीत गणित घेतलं, तर तुम्हाला नंतर सायन्स ऑप्शनच बंद होतो, इंजिनिअरिंग ऑप्शनच बंद होतं. कॉमर्समध्ये पण तुम्हाला गणित घेता येत नाही, कॉम्प्युटर्सला जाता येत नाही. तर मला इथे असं सांगायचं आहे, की फक्त 8वीतल्या किंवा 10वीत बरेचदा असं होतं, की स्कोरिंग सब्जेक्टकडे आपण बघूया. हां. ह्याच्यात स्कोरिंग करेल. अरे पण 11वी-12वीत आपले काय ऑप्शन्स हे बघतच नाही. म्हणजे इथे पालकांनी फक्त 10वीच्या मार्कापर्यंत राहता कामा नये. तर 11वी-12वी नंतर काय त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम असू शकतात, ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जे फेमस लाईन आहे ना, "नजदीक का फायदा सोचने से पहिले दूर का नुकसान सोचो." हां. ते थोडंसं खरंच घेतलं पाहिजे, की हा म्हणतोय, टीचर म्हणतोय हं. खरं. पण जर समजा गणित लागलं आणि यांनी गणित घेतलं नाही, तर किती ऑप्शन्स आपल्या मुलांचे बंद होतात. हो. एस्पेशली गणित. हो. कारण का शेवटी एंट्रन्स एक्झाममध्ये गणित येतच ना. हं. मग ते हॉटेल मॅनेजमेंटसाठी असू देत, फॅशन डिझायनिंगसाठी असू देत किंवा बाकीच्या कुठल्याही सब्जेक्टसाठी. तर म्हणून जरा थोडा पुढचा विचार करा. 10वीच्या मार्कांसाठी आणि ह्याच्याने स्कोर वाढेल किंवा ह्या बोर्डातच स्कोर वाढतात. एकदम असा म्हणतात ना, नॅरो विचार करून चालत नाही. हं. तुम्ही म्हणालात, की ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे एक टेस्ट तुम्ही आता लावलंस बरोबर. काय म्हणालात? सायकोमेट्रिक सायकोमेट्रिक असेसमेंट. ते एक्झॅक्टली काय असतं? सायकोमेट्रिक असेसमेंट ना, काय झालं माहिती आहे, ॲप्टिट्यूड हा शब्द ना हं. खूप अब्युज्ड वर्ड आहे. म्हणून अच्छा. सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे ज्या टेस्ट नॉर्म्ड, रिलायबल अँड स्टँडर्डाइज्ड ऑन इंडियन पॉप्युलेशन असतात ते. हं, हं. म्हणजेच सायकोमेट्रिक टेस्टिंगमध्ये ॲप्टिट्यूड येतं, त्याच्यात इंटरेस्ट येतो, त्याच्यात इंटेलिजन्स येतं आणि त्याच्यात पर्सनॅलिटी येते. हं. हे जे टेस्ट असतात ते 3.5-4 तासाचे असतात. अच्छा. हे असे 15 मिनिटाचे किंवा असे काहीतरी बटन असे नसतात. प्रॉपर आणि त्याच्यात म्हणजे ॲप्टिट्यूडमध्येच 9 टेस्ट आहेत. न्यूमेरिकल, मेकॅनिकल, ॲब्स्ट्रॅक्ट, लॉजिकल, क्लेरिकल स्पीड हे सगळं येतं. हे सगळं बघावं लागतं. पर्सनॅलिटी टेस्ट असतात. म्हणजे कसं असतं, की तुमच्या मुलाचं कुठे पर्सनॅलिटी कशी आहे, म्हणजे कसं असतं, की इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट किंवा हायपर हे नाही आहेत. हं. सायकॉलॉजिकली फार वेगळे हे टेस्ट आहेत. म्हणजे ॲप्टिट्यूड, इंटेलिजन्स काय आहे? काही-काही कोर्सेसना हाय आयक्यू लेव्हल लागतो.
बरेच काही काही कोर्सेस ॲव्हरेज IQ लेव्हल असला तरी ते लोक मॅनेज करू शकतात. तर कसं आहे, इंटरेस्ट न बघता ॲप्टिट्यूड, इंटेलिजन्स आणि पर्सनॅलिटी आहे का बघा. मी तर नेहमी पालकांना हाच, म्हणजे मी बऱ्याचशा सेमिनारमध्ये हा प्रश्न मुलांनाही विचारते. तुम्ही इंटरेस्ट बोलता. जो तुमचा इंटरेस्ट 5वीत होता, तो 8वीत राहिला का? आणि 8वीतून 10वी पर्यंत येताना तो आता इंटरेस्ट काय आहे? मग सगळ्यांचेच उत्तरं मिळतात. पण नुसतं एकाच पैलूवर लक्ष देऊ नका ना. म्हणून बरोबर. हे सगळं घ्यायचं. आणि ह्या ज्या टेस्ट असतात, ते ज्यांनी MA सायकॉलॉजी केलेली आहे. आता सायकॉलॉजी बोलल्यावर पेरेंट्स म्हणतात, "नाही, नाही, आमच्या मुलं काय वेड लागलेलं नाहीये." अरे असं म्हणजे माइंड रीडर असं काय त्यांना वाटतं, की चेहरा बघून आम्ही सांगू शकतो, तर असं नाहीये. ह्या जसं आपण एक एक्स-रे टेस्ट असते तशीच आहे. पण मग पेरेंट्स विचार, "मग आम्ही तयारी काय करायची?" मुळात तयारीच काय करायची नसते. पेरेंट्सचा हाही विषय असतो. "अरे, पण त्याला माहीत नसेल तर कसं देणार?" हेच तर आहे ना, की जर तुम्हाला काहीही ट्रेनिंग न देता जर तुम्हाला एवढं कळू शकतं. पेरेंट्सचा इतका गोंधळ, म्हणजे आमच्याकडे असे केसेस आलेले आहेत ना, की फुल असं मी इंजिनिअरिंगचाच विचार केला आणि आम्ही सांगतो, की नाही, मेडिकल आहे. असं कसं? मेडिकलचा विचार केला असतो, नाही, मीडिया आहे. आणि मग रडारड पण असते. असं कसं तुम्ही बोललात? तुम्ही अगदी डिमोटिव्हेट केलं, असं सगळं होतं. तर तिथे पेरेंट्सना पण सांगते, की जेव्हा सायकोमेट्रिक असेसमेंट असतात, तुमची पण तयारी पाहिजे, की बाबा तुम्हाला जे ऐकायचं तेच कदाचित ऐकायला मिळणार नाही. आणि कधी-कधी असंही होतं, की जे आम्ही ठरवलं तेच आलं. असंही होऊ शकतं ना, की आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं होतं अमुक-अमुक. मग आम्हाला जे माहीत होतं तेच तुम्ही सांगितलं, तर त्यात काय नव्हेच सांगितलं. असं नाही ना. कसं आहे माहिती आहे, हे काय म्हणतात ना, कस्टमर सर्व्हिस नाहीये हे. बरोबर. म्हणजे बाय वन गेट फ्री असं हा इथे रूल नाही लागू होत, किंवा और दिखाओ नाहीये हे. हां. हे कसं आहे, की हेच कोर्सेस आहेत. तुमच्या मुलामध्ये तुम्ही जे आतापर्यंत जे काय त्याचं जडण-घडण झालंय किंवा जशी त्याची IQ लेव्हल आहे, हेच कोर्सेस आहेत. पण जर, आणि मी खरं सांगू, इतके आम्हाला भिन्न अशी मिळाली आहेत ना, की फॅमिली फुल ठरवून एक येते आणि आम्ही जे सांगतो ते वेगळंच असू शकतं आणि बऱ्याचदा असं झालंय. मग कसं सांगणार? मग तुम्ही आमच्या मुलांना असं कसं बोललात? त्याची फुल तर आम्ही करूनच बघतो. हे बघा, ॲज अ काउन्सिलर आम्ही, शेवटी तो तुमचा निर्णय. पण नंतर आम्ही बरेचसे केसेस बघितले 12वी नंतर परत येतातच. कारण का जमलेलंच नाही. कारण का आम्ही कुठला तुम्हाला कोर्स विकत घेतला किंवा आय एम नॉट सेलिंग एनी इन्स्टिट्यूट टू यू. बरं. आम्ही तुमच्या मुलामध्ये किंवा म्हणतात ना, तुम्ही अमुक आहात म्हणून तुमच्या त्या दडपणाखाली आम्ही हे सांगणारच नाही आहोत. म्हणजे सांगते ना, आमच्याकडे एक रिक्षावाल्याच्या पण मुलं येतात आणि व्हाईस प्रेसिडेंटची पण मुलं येतात आणि पॉलिटिकल लीडर्सची पण मुलं येतात. पण आमच्यासाठी एक तो 10वी किंवा 12वीचाच मुलगा किंवा मुलगी असते, ज्याला प्रश्न पडलेला आहे, जो कोणालाही पडू शकतो. म्हणजे हा प्रश्न 45 वाल्या टक्क्याला पण पडू शकतो, 75 वाल्याला पण आणि 90% वाल्याला, की मी नक्की पुढे काय करू? तर इथे सगळंच बघावं लागतं. कधी-कधी असंही असतं, आम्ही बघितलेलं आहे, की हे सगळं व्यवस्थित असतं. पण काहीतरी म्हणतात ना, मेडिकल कंडिशन असते मुलांची. काही-काहींना अस्थमा असू शकतो, काही-काहींना काही-काही असाध्य रोग पण असतात. मग ते तेव्हा कन्सिडर करायचे असतात. काही-काही मुलं, अगदी मुली, अगदी नाही, आम्हाला पायलटच व्हायचंय. मग डोळ्यावर पण बघावं लागतं, हाईट बघावी लागते. बऱ्याचशा मुली येतात, मला एरोस्ट्रेस व्हायचंय, माझं इंग्लिश चांगलं आहे, माझं स्किन चांगलं आहे, हाईटचं काय आहे? म्हणजे सांगते ना, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. तसंच तुमचं लँग्वेजेसवर प्रभुत्व किती आहे. इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये जर तर इंग्लिश आणि कुठलीही दुसरी फॉरेन लँग्वेज येते का? म्हणजे कसं होतं, फक्त एक बाजू बघून चालत नाही. जे आम्ही नेहमी म्हणतो, की इन्फॉर्मेशन बेस्ड डिसिजन्स घ्या ना. इम्प्रेशन बेस्ड डिसिजन्स घेऊन काहीही होत नाही. म्हणजे इम्प्रेशनचे तर एवढे कहाण्या आहेत आमच्याकडे, की काय विचारायलाच नको. कुठलं सांगू आणि कुठलं नाही, असं होतं. एखादं उदाहरण सांगा ना. मला माझं हे आवडतं एक्झाम्पल आहे. बऱ्याच वर्षापूर्वी हा पिक्चर आलेला होता, थ्री इडियट्स. हो. त्याच्यानंतर त्याच्यात एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होता. बरेचसे इंजिनियर्सला वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचंच व्हायचं होतं. अगं, म्हणजे काउन्सिलिंग सेंटरमध्ये अरे, हे काय चाललंय? म्हणजे हे कसं तिकडे होऊ शकतं आणि चुकीचं काही नाहीये वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होणं. पण तुमची जंगलात राहायची तयारी आहे का? हां. तुम्हाला बिना इलेक्ट्रिसिटी, बिना म्हणतात ना, तुमचं पिझ्झा, आणि तुम्ही त्या वस्तुस्थितीमध्ये राहाल का? कदाचित काही वर्ष तिथे राहण्याची तयारी, मग तुमचा इन्कम, तुमची लाईफस्टाईल ते तिथे कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात का? काय-काय मुलं म्हणाले, आम्हाला माउंटेनिअरिंग. हो, पण तुमची फिजिकल फिटनेस, तुम्ही त्याच्यासाठी काय तयारी केलेली आहे? अगदी मी सांगते ना, इन्फ्लुएन्स तर एवढे असतात, म्हणजे अ, कुठले-कुठले एक्झाम्पल्स देऊ असं होतंय. स्पोर्ट्स पर्सनला, कोणाचं नाव घेत नाहीये.
पण त्या माणसाने किंवा त्या मुलीने किती सातत्याने केले ट्रेनिंग. सकाळी 4 वाजता उठून मसल टेअर झालं असेल किंवा इंजरी झाली असेल तरी पुढे गेलेले आहेत. पण मुलं ती तयारी करत नाहीयेत. ती तिथेच सगळा गोंधळ आहे आणि तिथेच सगळा प्रॉब्लेम आणि पटकन हल्ली जे बघतोय ना, नाही जमत, जाऊ देत. हां. पेरेंट्स पण मग तेच बोलतात, की जाऊ देत ना, स्ट्रेस नको. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचं प्रेशर मुलांवर खूप जास्त येतं का? का त्यांचा टॉलरन्सच कमी झालाय? टॉलरन्स कमी झालेलं आहे. अच्छा. कारण का कसं झालंय माहितीये, जिथे 30 मिनिटात आपल्याला पिझ्झा मिळू शकतो किंवा एका क्लिकमध्ये इन्फॉर्मेशन येऊ शकते, त्यांना तितकंच ते सोपं वाटतंय. पण इफ यू सी द प्रोसेस, क्वचित कोणाच्या बाबतीत तरी घडलं असेल, की 6 महिन्यात किंवा म्हणतात ना, एक तुमचं लँग्वेजेसवर प्रभुत्व किती आहे. इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये जर तर इंग्लिश आणि कुठलीही दुसरी फॉरेन लँग्वेज येते का? कदाचित होऊ शकतं, नाही होऊ शकत. ती तयारी आहे का ती बघावी लागते. आणि कुठलाही कोर्स म्हणजे आता जर आपण अकॅडमिक कोर्सेस बघितले, बॅचलर्स नंतर मास्टर्स, पी-एच-डी म्हणजे कुठेतरी तुमच्या एज्युकेशन सिस्टम 8 ते 10 वर्षाची तयारी आहे का? तेवढे फायनान्सेस आहेत का? असंही आम्ही बघितलेलं आहे हां. जसं मेडिकल कंडिशन जसं आम्ही सांगितलं मगाशी. सगळं ठीक असतं, पण कदाचित फॅमिलीची तेवढी तयारी नसते. पैशाची चणचण असू शकते. मग आम्ही अशा वेळेस स्कॉलरशिप्स कुठले आहेत ते सांगू शकतो. म्हणजे सगळ्या वाटा आहेत. एज्युकेशनल लोन्स पण विचार करावा लागतो ना. तर हे म्हणजे म्हणतात ना, एक असा होलसम डिसिजन घ्यावा लागतो. एक बाजूने घेऊन चालतच नाही आणि नुसतं काहीतरी बघितलं, कोणतरी आवडलं किंवा माझा मावस भावाने अमुक-अमुक केलं आणि त्यांनी हाच कोर्स केला किंवा त्याच युनिव्हर्सिटीमध्ये गेलं, म्हणून मी ते करणार आहे. त्याच्याने खरंच सांगते काहीच होत नाही. क्वचित कोणाच्या बाबतीत ते घडलं असेल, पण सगळ्यांच्या बाबतीत ते नाही घडत. मला असं वाटतं, की नुसतंच माहिती असणं आणि त्याचे फॅक्ट्स तपासणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की एखादी ॲथलीट असेल, मला ते व्हायचंय किंवा मला धावायचंय, पण त्या मागे लागणारी जी मेहनत आहे, त्याचा खऱ्या अर्थाने अंदाज असणं किंवा ते करून बघणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना, की नाही माझा मुलगा ना, त्याने पहिल्यापासून ठरवलं, की त्याला परदेशात जायचंय शिकायला. पहिल्यापासून. त्यासाठी तो सगळ्या गोष्टी करतोय. पण अशा वेळेला युनिव्हर्सिटीज जर का निवडायची वेळ येते, तेव्हा मग पालकांनी काय करायला? कसं असतं परदेशी शिक्षण जे आपण म्हणतो ते जनरली 12वी नंतरच जातं. आता काय होतं परदेश म्हटलं की सगळेच देश आले. म्हणजे कुठला देश? US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड का युरोप. मग त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स कुठल्या आहेत? आणि कसे आपल्याकडे फक्त एंट्रन्स एक्झाम आणि 12वीचे मार्क किंवा 10वीचे मार्क, पण त्याच्याबरोबर त्यांना एसेज लागतात, रेकमेंडेशन लेटर्स लागतात, SOPs लागतात. परत तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर काय केलेलं आहे, त्याला पण फुल होलसम बघतात. आता जर तुम्ही म्हणतात की फक्त भारतीय शिक्षण पद्धतीतच कॉम्पिटिशन आहे, पण त्यांना पण SAT स्कोर्स, IELTSचे बँड्स लागतात, GRE, GMATचे स्कोर्स, शेवटी स्कोर येतोच ना. कुठेही म्हणा. तर जेव्हा परदेशी शिक्षणाचं असेल, सर्वात मुख्य म्हणजे तुमची फायनान्शियल तयारी, पेरेंट्सची फायनान्शियल तयारी आणि मुलांची इमोशनल तयारी बघावी लागते. मुलांचं काय असतं, बऱ्याचदा मुलांना विचारलं ना, की तुला का जायचंय? आई-बाबांची कटकट. मला ना फ्रीडम पाहिजे. हां, पण तिकडे जाऊन तू स्वतःचे कपडे धुणार आहेस, जेवण करणार आहेस, सगळं फायनान्सेस सांभाळणार आहेस का? हां, मग तिथे थोडासा गोंधळ होतो. मग कसं आहे माहिती परदेशी काय कुठेही शिक्षणाला जा. तुमच्या मुलांची आणि मुलींची कितपत तयारी आहे यासाठी. मुळात आई-वडिलांची पण तयारी आहे का? बऱ्याचदा असं असतं फायनान्शियली पण चांगले असतात. म्हणतात ना ॲप्टिट्यूड, IQ पण सगळा चांगला असतो. पण कधी-कधी पेरेंट्स पण तयार नसतात मुलांना पाठवायला. कुठेतरी ते म्हणतात ना चर्चासत्रच चालू पाहिजे. बेसिक जे आपण पेरेंट्सकडनं माहिती पाहिजे किंवा जी तयारी पाहिजे ती फायनान्सची तयारी पाहिजे. आता एक सिंपल एक्झाम्पल देते. आता अमेरिकेत जर तुम्ही म्हटलं एक बॅचलर्स कोर्स. आता अमेरिकेसारख्या ठिकाणी बॅचलर्स कोर्स 4 वर्षाचा असतो. मिनिमम जर घेतलं 18 ते 20 लाख एका वर्षाचे असतात. म्हणजे कुठेतरी 1 कोटी फक्त बॅचलर्ससाठी विचार करावा लागतो. मास्टर्सचे वेगळे. मग त्याची तयारी तुमची आहे का? आणि जर समजा तुमच्याकडे 2 मुलं असतील, तर तुम्ही तसंच करणार आहात का? हा सगळा पालकांनी विचार केला पाहिजे आधी आणि मुलांना पण ती वस्तुस्थिती सांगितली पाहिजे, की हो बाबा तुझं हे पण मग आपल्याला स्कॉलरशिप किंवा एज्युकेशनल लोनच जमणार आहे. किंवा तू बघ बाबा कुठे जिथं स्कॉलरशिप मिळत असेल, तर आपण ॲज इंडियन पेरेंट्स ना आपल्याला वाटतं नाही, नाही आम्ही आमच्या मुलांसाठी आमचं म्हणतात ना रक्त देऊ, पण ते इमोशनली सगळं ठीक आहे. पण शेवटी कुठेतरी प्रॅक्टिकॅलिटी बघावीच लागते. तर फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ द पेरेंट आणि इमोशनल स्टॅबिलिटी ऑफ द चाइल्ड
कारण का तिथे पण भरपूर डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि भरपूर चॅलेंजेस आहेत. मग ते थंडी असेल किंवा स्वतःहून डिसिजन्स घेणं, ती तयारी आहे का? तर करावं. आणि जर खरंच करायचं असेल, तर आम्ही नेहमी पेरेंट्सना सांगतो, एक 10वीच्या सुट्टीत किंवा 12वीच्या सुट्टीत हल्ली छोटे-छोटे समर प्रोग्राम्स असतात. 15 दिवसाचे, 20 दिवसाचे. बघा तिकडे जमतंय का? नंतर हा एक मोठा निर्णय घ्या ना. पण तिथे पण तुम्हाला काउन्सिलर्स थ्रूच जावं लागतं. कारण का शेवटी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी किंवा युनिव्हर्सिटी कशी सिलेक्ट करायची, तो एक मोठा म्हणजे जर अब्रॉड शिकायला जायचं असेल, तर त्याची तयारी 10 महिने अगोदर सुरू होते. म्हणजे जर 12वीत जायचं असेल कुठेतरी 11वी पासून ती तयारी सुरू होते. इनफॅक्ट 10वीच्या परीक्षेनंतरच सुरू होते. तर हे सगळं म्हणतात ना, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागतं, की अचानक तुम्ही म्हटलं, की मला या परदेशी जानेवारी जायचंय. महिन्यात सांगितलं, की नाही मला आता इथे जमत नाही, तर म्हणजे जनरली कसं असतं त्यांचं सप्टेंबर महिन्याचा इंटेक असतो आणि जानेवारी महिन्याचा. मग तुम्ही नेक्स्ट जानेवारीमध्ये जा, म्हणजे तुम्ही 1 वर्षापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि आता आपल्याकडे सुद्धा असे कॉलेजेसचे ऍडमिशन प्रोसेस आहे. ती आता सगळी ऑनलाईन झाली आहे. म्हणजे तुमचा कुठल्या कॉलेजेसना नंबर लागतो, काय लागतं, तुम्हाला कुठल्या एरियातलं कॉलेज मिळतं, ती अख्खी प्रोसिजर काय आहे आणि ती एवढी गुंतागुंतीची का वाटते आता? ॲक्चुअली ॲडमिशन प्रोसेस ना आत्ताची जी आहे ऑनलाईन, ती खूप सिम्प्लिफाईड प्रोसेस आहे. पण काय झालंय माहितीये का, जे पालक होते त्यांना ह्या ॲडमिशन प्रोसेसची सवय नाहीये आणि त्यांना काय वाटतंय, की कदाचित आम्ही चुकीचं काहीतरी भरू आणि जर समजा चुकीचं काहीतरी भरलं तर काय होईल? खूप सिंपल प्रोसेस आहे. बेसिकली एवढी डिटेल्ड पोर्टल आहे ना हे, म्हणजे तुम्हाला आश्चर्यच वाटेल, की एवढे डिटेल्स दिलेले आहेत. आणि पहिलं फक्त एक रजिस्ट्रेशन पार्ट असतो, जिथे तुम्ही कुठल्या शाळेतले आणि एवढंच असतं आणि नंतर जेव्हा तुमचे मार्क मिळतात, ते तुम्हाला भरायचे असतात आणि त्याबरोबर अ, गेले काही वर्षापासनं तुम्हाला 10 कॉलेजेसची नावं द्यावी लागतात. मग एक राउंड 1, राउंड 2 असे 7 राउंड्स असतात. म्हणजे प्रत्येक राउंडला तुम्हाला हा कॉलेज पाहिजे का? तुम्ही फेरबदल करू शकता. तुम्ही समजा आर्ट्स टिक केलंय, आर्ट्सचं कॉमर्स होऊ शकतं, कॉमर्सचं सायन्स, हे पण सगळं आहे त्यात. तर खूप सिम्प्लिफाईड मॅटर आहे. पण काय झालंय कुठेतरी ते माझ्या मते पालकांना जास्ती भीती आहे, की आम्ही हे नीट केलंय का? पण काय झालंय, हल्ली शाळा पण म्हणतात ना भरपूर यात पार्टिसिपेट करतात. म्हणजे पहिलं पेरेंट्सना ट्रेनिंग देतात आणि कधी-कधी ते शिक्षक तिकडे उभे असतात, की तुम्ही हे भरा. तर तसा प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम कुठे व्हायला होतो, की कसं असतं, की हल्लीच्या त्या पोर्टलमध्ये तुमचे किती टक्के आहेत आणि किती लास्ट कट ऑफ आहे, ते दिलं जातं. आता समजा एक चर्चेसाठी आपण विचार केला, की कोणाला तरी 85% मिळाले आणि लास्ट इयरचं क्लोजिंग जर समजा 88 ला झालं असेल, तर कदाचित 1-2% चं फेरबदल होऊ शकतो. पण जर लास्ट इयरचं क्लोजिंग 92 ला झालंय आणि तुम्ही तिकडे जर ते नाव दिलं, तर मिळणं कठीण आहे. तर आणि ते लास्ट इयरचे कट ऑफ्स देतात तिकडे आणि अक्षरशः येतं ते, म्हणून तिथे पण काळजी करण्यासारखं नाहीये. तर जे 10 कॉलेजेस आहेत, म्हणून आम्ही जे सांगतो, की जे चर्चासत्र 9वी पासनं 10वीच्या मे महिन्याच्या सुट्टीत कुठल्या आजूबाजूचे कॉलेजेस आहेत. अगदीच काय नाही तर निदान वेबसाईट तरी बघा. कुठले सब्जेक्ट्स दिले जातात ते सगळं बघा. आणि आता पूर्वी कसं असायचं, की 10वीत आपण ॲडमिशन घ्यायचो आणि ग्रॅज्युएशनला त्याच कॉलेजमध्ये असायचं. आता या मुलांना 12वी नंतर पण त्या प्रक्रियेने जावं लागतं. तर काय होतंय, की तुम्ही कुठलंही कॉलेज घ्या, तुम्हाला इन हाऊस कोटा जो असतो, तो फक्त बी-ए आणि बी-कॉम स्टुडंट आणि बी-एस-सी स्टुडंट्ससाठीच असतो. बाकीचे पर्याय आता भरपूर आलेले आहेत ना. तर तुम्हाला नाहीतरी 2 वर्षानंतर ते कॉलेज सोडायचंच असतं. तर काय असतं माहिती आहे, तुम्ही संपूर्ण कुठले कॉलेजेस आहेत तुमच्या एरियातले, तुम्ही वेस्टर्न म्हणजे कुठेही राहत असाल, त्या कॉलेजेसची माहिती काढा. जाऊन स्वतःहून बघून पण येऊ शकता. वेबसाईटवरनं माहिती काढा आणि सब्जेक्ट्स काय-काय ऑफर करतात ना, ते पहिले बघा. त्या अनुषंगाने मग तुम्ही क्रमवारी लावू शकता, की चला मला अमुक टक्के मिळालेत, लास्ट इयरचा कट ऑफ होता, तर मी हे 8 कॉलेजेस आणि त्यांनी कसं सांगितलंय मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 10 कॉलेजेस. तर तुम्ही 5 कॉलेजेसची नावं दिली तरी चालतील. तर जास्ती ऑप्शन्स पाहिजे तर 10 कॉलेजेस. तर खूप व्यवस्थित प्रक्रिया आहे आणि फक्त काय ते इन्स्ट्रक्शन्स नीट वाचा. गोंधळ अजिबात होणार नाही. पण मग एखाद्या वेळेस एखादा पालक चुकला, तर त्याच्यासाठी काही तरतूद असू असते शकते? आहे. तिकडे रेक्टिफिकेशन ऑफिसर्स पण असतात. तिकडे जाऊन त्या प्रत्येक कॉलेजमध्ये ते लोकांनी ॲडमिशन सेल्स पण तयार केलेले आहेत. म्हणजे एक झोन वाईज. तिथे जाऊन तुम्ही ते कागदपत्र दाखवले, की ते लोक नक्की तुम्हाला मदत करतात. हो, कारण का पालकांना ह्याच प्रेशरमध्ये असतात, की अरे मी काही चुकीचं टाकलं किंवा स्टुडंट्स सुद्धा त्यांना स्टुडंट्स पण सुद्धा कधी-कधी चूक करू शकतात. त्याला माझ्या लक्षात येत नाही, ते नेमकं कुठलं पण ते हल्ली होऊ शकतं. काही तसा प्रॉब्लेम येत नाही.
ऍडमिशन घेतल्यानंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या प्रत्येक फील्डमध्ये असं करिअर ऑप्शन्स असे कुठले कुठले आहेत? खरं सांगू भरपूर ऑप्शन्स आहेत. एक एक थॉट प्रोसेस असा असतो, की सायन्स घे. म्हणजे मी सांगते कसं असतं. 10वी नंतर आपण सायन्स घेऊया, मग 12वी नंतर तुला भरपूर ऑप्शन्स मिळतील. असं लोकांना वाटतं. पण ॲक्चुअली तशी स्थिती नाहीये. तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स घेतले सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर मी आता एक साधारणपणे पण जरी सांगितलं, तर तुम्हाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी येतं. फाईन आर्ट्स म्हटल्यावर म्युझिक, स्कल्पचर, डान्स, कार्टूनिंग असं आपलं मेटल क्राफ्ट सगळं येतं. डिझायनिंग म्हटलं तर प्रोडक्ट डिझाईन, व्हेइकल डिझाईन, ॲक्सेसरी डिझाईन, आपलं VFX कम्युनिकेशन डिझाईन, इंटिग्रेटेड ह्युमन इंटरफेस डिझाईन, हे असे भरपूर कोर्सेस पण येतात. तसंच तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स पण पॅरामिलिटरी ओपन अप होतं. मास मीडियाचे कोर्सेस येतात. ते पण तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठलंही घ्या. तुम्हाला हे सगळेच फील्ड्स ओपन अप होतात. सोशल वर्क येतं, टीचिंग येतं. तर पूर्वी असं वाटायचं लोकांना, की फक्त सायन्स घेतलं कीच ऑप्शन्स आहेत. अच्छा. पण आता आर्ट्स आणि कॉमर्ससाठी सुद्धा आहेत. पण लक्षात ठेवा, की एंट्रन्स एक्झाम्स आहेत. म्हणून तुमची क्लॅरिटी पहिली पाहिजे, की कारण का एंट्रन्स एक्झामची तुम्हाला ॲटलीस्ट 1 वर्षभर तरी तयारी करावी लागते ना. सडनली उठून तुम्ही सांगितलं, की मला फॅशन डिझायनिंग करायचंय. पण फॅशन डिझायनिंगच्या एंट्रन्स एक्झामची तयारी केली नाही किंवा लॉ करायचंय. हे सगळ्यांचे 12वी नंतरचे एंट्रन्स एक्झाम्स असतात. तर म्हणून टेस्टिंग करून घेतल्यावर मग तुम्ही तेवढं इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. आम्ही बऱ्याच वेळा बघतो लाखो रुपये खर्च केले जातात आणि नंतर काय 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनियर किंवा मेडिसिन किंवा आर्किटेक्चरला जायचंच नव्हतं, तुमचा वेळ, पैसा, एफर्ट सगळेच फुकट गेले. म्हणूनच आम्ही सांगतो पहिलं 10वीतच करिअर काउन्सिलिंग करून घ्या आणि नंतर तुम्ही बाकीचे क्षेत्र बघा ना. काहीच हरकत नाही. बरोबर आहे. तर आता हे सगळे अकॅडमिक्स झाले. पण जसं फाईन आर्ट आहे किंवा फॅशन डिझायनिंग बरोबर आहे. किंवा ॲक्टिंग आहे, तर ह्या क्षेत्रांकडे कसं बघितलं जातं? कसं आहे माहिती आहे का, सर्वात पहिला प्रश्न येतो, की ह्याला नोकरी मिळेल ना किंवा मिळते का किंवा पगार असतो का? अगदी घाबरत-घाबरतच विचारतात अजून पण. पण शेवटी तुम्ही जेव्हा क्रिएटिव्ह फील्ड्स किंवा तुम्ही ॲडव्हेंचर्ससाठी जेव्हा जाता, तिथे पैसा असतो. पण जो एक ट्रेनिंग ते कसं आहे माहिती आहे का, ते फॉर्मल एज्युकेशन नाहीये. तर तुम्हाला सगळेच चॅलेंजेस तुमचे वेगळे असतात. तुम्हाला पण ते म्हणतात ना, एक लाईफस्टाईल जी पाहिजे असते किंवा जो तुमचा एक असतं, की मला इन्कम मिळेल का? लाईव्हलीहूड असेल का? हो, मिळतं. पण त्याचं ट्रेनिंग फार वेगळं असतं. अजूनही पालकांना खूप हे वाटतं, की ही काय म्हणते? किंवा हा असा काय बोलतो, की अमुकच करणार, असं कोणी ऐकलंय? पण बघा हल्ली माउंटेनियर्स पण आहेत, स्कुबा डायव्हर्स पण आहेत. अगदी म्हणतात ना, बारटेंडिंग पासूनचे पण कोर्सेस आहेत. पण पालकांची ती तयारी नसते, सर्वात पहिलं म्हणजे. मुख्य म्हणजे त्यांच्या वेळेस ते कोर्सेस नव्हते. त्यांना आपण काही बोलू शकत नाही विषय कारण का शेवटी म्हणतात ना, इन्कम काय असणार हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो आणि शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतोय का लाईव्हलीहूडसाठी. तर इथे पैसा मिळेल का हा पहिला प्रश्न असतो. बरोबर. पण येस इट इज इम्पॉर्टंट, ते रिक्वायर्ड आहेत. पण तुमच्या मुलांकडे तो स्किल सेट आहे का ते बघणं पण महत्वाचं आहे. आणि अजूनही थोडंसं इनिबिशन आहे. जेवढं पालक इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर किंवा मेडिकल सायन्सेस किंवा CA, ICWS साठी जेवढ्या म्हणतात ना प्रोत्साहन देतात, तेवढं जर अरे बापरे! हा काय म्हणतो लिटरेचर करणार म्हणजे काय टीचर होणार की काय? अरे हिंदीनी तुझं काय होणार आहे? किंवा तू आपलं केमिस्ट्री घेऊन काय करणार आहेस? हे जे आहेत ना किंवा नुसतं BCom होणार, मग काय होणार तुझं? आणि मॅनेजमेंट करणार म्हणजे तू नेमकं काय करणार? हे पालकांना पडलेला प्रश्न आहे. सी व्हाईल द कन्सर्न इज राइट. मी चुकीचं आहे असं म्हणत नाहीये, पण हल्ली पर्याय आणि हल्लीच आपण बघतो आपला म्हणतात ना कामाची शैली बदललेली आहे, इंडस्ट्रीज बदललेल्या आहेत. कितीतरी म्हणतात ना क्रॉस कल्चरल गोष्टी यायला लागल्यात. तर आता ते होऊ शकतं. पण एक आहे ट्रेनिंग पिरियड वेगळा असू शकतो. पण सगळ्यांना म्हणजे जसं तू ॲक्टिंग जसं पण म्हणालीस, आता आपण बघतो ना, आमच्या काळात 1 किंवा 2 चॅनल्स होते. आता केवढे चॅनल्स आणि OTTनी तर सगळ्यांसाठीच ओपन अप झालेलं आहे. तर तुमचा ओपननेस किती आहे? तू म्हणतात ना ट्रेन युअरसेल्फ, एक्सप्लोर युअरसेल्फ तुम्ही किती करू शकता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. करिअर चूज करताना सेफ्टीचा कितपत विचार केला जातो पालकांकडे? हा प्रश्न नेहमी येतो आणि एस्पेशली मुलींच्या बाबतीत येतो. अगेन हा प्रश्न खरं सांगू का त्याला माझ्या मते तरी काहीच अर्थ नाहीये. कारण का जरी सेफ्टी आपण म्हटलं तो प्रत्येकाचाच म्हणजे तो मुलींसाठी असू देत किंवा मुलांसाठी असू देत. तो प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण असं एका फील्डसाठी असोसिएट करता कामा नये. म्हणजे जनरली असं म्हणतात, की मीडिया फील्ड म्हणा किंवा डिफेन्समध्ये मुली सेफ असतील का?
किंवा माझी मुलगी जर एक मेकॅनिकल इंजिनियर झाली तर ती काय पुरुषांबरोबर काय फॅक्टरीमध्ये काम करणार का? किती सेफ आहेत ह्या गोष्टी. पण कसं आहे माहितीये, जर आपण असं विचार केला की शाळा किंवा बँक किंवा ऑफिस फार अनसेफ आहे, पण तिथे पण कधी-कधी काही घटना घडतातच. तर सेफ्टी शुडंट बी द प्रायोरिटी. येस, तुम्ही तुमच्या मुलींना किंवा ऑफकोर्स आणि मुलांना पण सेफ्टीसाठी काय-काय केलं पाहिजे ते तुम्ही शिकवा. पण त्याच्यामुळे ते फील्ड घ्यायचं नाही. हे योग्य ठरतच नाही. आणि आता आपण बघतो आपल्याकडे तर वुमेन पायलट्स म्हणा, एअर फोर्समध्ये पण कॉम्बॅट पायलट्स पण आलेले आहेत. म्हणजे विचार करा कुठच्या कुठे गेलेलं आहे. भीती असेल मुळात त्या व्यक्तीला, ती वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे आई-वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी ते त्या मुलांनी ते करू नये, ते चुकीचं आहे. आणि इथेच ना गणिताविषयी पण मी बोलू इच्छिते. बऱ्याच वेळा ना आई-वडिलांची भीती असते गणिताची आणि म्हणून त्याला मी बाबा गणितात खूप कच्ची होती म्हणून तू पण गणित घेऊ नको. असं कुठेतरी स्वतःची भीती मुलांपर्यंत नेऊ नका हेच मी सांगू शकते. त्यांना अलर्ट करा. प्रिकॉशनरी मेजर्स काय घ्यायचे ते शिकवा. आय थिंक दॅट इज मोर दॅन इनफ. आपण शहरं म्हणजे मुंबई, पुण्यासारखी शहरं आणि खेडेगावं किंवा गाव आपण म्हणू, ह्यामध्ये किती तफावत दिसते किंवा काय फरक असतो करिअर निवडताना? खूप फरक असतो. मला वाटतं नेहमी जे रुरल किंवा सेमी रुरल एरियातली जी मुलं-मुली असतात ना, ती जास्ती फोकस्ड असतात. म्हणजे त्यांना ना सगळ्या चॅलेंजेस त्या घ्यायला तयार असतात. आणि मी नेहमी म्हणते, मी जेव्हा सेमिनारसाठी जाते ना, जेव्हा मला अशा ठिकाणी जावं लागतं ना, मला भरपूर अभ्यास करून जावा लागतो. बघा ती ती मुलं-मुली जे प्रश्न विचारतात ना, ते शहरांमध्ये मधली पण मुलं विचारत नाही. पण दे आर सो वेल इन्फॉर्म्ड. आणि ना त्यांना ना कुठेतरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक लक्ष असतं, जे आम्ही बघितलंय. आणि त्यांना त्यांची जी आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यातनं त्यांना बाहेर पडायची त्यांना खूप इच्छा असते. म्हणजे असं नाही की शहरात जायचंय, पण त्यांना माहिती आहे की अपॉर्च्युनिटीज बाहेर आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी सगळी मेहनत घ्यायला तयार आहोत. मग ते काहीही असो, अगदी म्हणतात ना सचोटीची मुलं असतात ही. आणि खूप बरं वाटतं. आणि कुठे त्यांना ग्लॅमर किंवा भीती अशी नसते. ते मराठीत बोलतील, ते गुजरातीत बोलतील, काही असतील, पण त्यांना खूप क्लॅरिटी आणि त्यांचे प्रश्न खूप इंटरेस्टिंग असतात. की मला जर ॲस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचंय, मला इस्रोमध्ये जर जायचं असेल किंवा मला जर रॉ एजंट व्हायचं असेल. आणि अशी प्रश्न बऱ्याचदा मुंबईतली किंवा पुण्यातली मुलं विचारत नाही. पण ह्या मुलांना ही माहिती पाहिजे. किंवा मी तलाठी ऑफिसर कशी होऊ शकते, किंवा मला IAS मध्ये जायचंय, किंवा मी पोलीस सब इन्स्पेक्टर व्हायचं असेल, त्यांच्याकडेही प्रश्न भरपूर असतात. तर तेव्हा सांगताना आमचीच तयारी जास्ती लागते ॲज अ काउन्सिलर. पण खूप बरं वाटतं अशा मुलांना बघून. आणि कुठेतरी त्यांना त्यांची परिस्थिती बदलायची आहे, त्यांच्या घरातल्यांची परिस्थिती बदलायची. एक ना त्यांच्यामध्ये एक वेगळं रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला दिसते, की उगाच पैसा वाया घालवायचा नाही. मॅडम स्कॉलरशिप असेल तर सांगा आम्हाला. अगदी हक्काने येऊन विचारतात मुली पण आणि मुलं पण. आणि तेव्हाच खूप बरं वाटतं. व्हेअरएज एक्झॅक्टली ऑपोझिट शहरातली मुलं जरा कॅज्युअल ॲटिट्यूड आम्हाला जास्ती दिसतो. आणि त्यांना असं वाटतं की भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तर आम्ही कशाला दुसऱ्या शहरात जाणार. व्हेअरएज ग्रामीण किंवा बाकीच्या शहरातली मुलं किंवा भारतातली पण ते लोक यायला तयार असतात. ते लोक शिकायची त्यांची तयारी असते आणि लोक ॲडजस्ट पण भरपूर करतात. एक वेगळी जिद्द असते जिद्द त्यांच्यात. अगदी, अगदी बरोबर बोललास तू. नाही पण खरंच म्हणजे तर तुम्ही जे करिअरची नावं घेतली जातात जसं रॉ एजंट आहे किंवा अशा गोष्टी म्हणजे मला इस्रोमध्ये जायचंय, तर ह्या गोष्टीसाठी काही वेगळ्या गोष्टी आपल्याला आधीपासून कराव्या लागतात का? आता सगळ्या फील्ड्सची ना रिक्वायरमेंट वेगळी असते. तर आता सपोज मी आता इस्रो असं एक एक्झाम्पल गेलं, से स्पेस सायन्सेस. मग तिथे तुम्हाला इंजिनियर पण लागतो, तुम्हाला कम्प्युटेशनल इंजिनियर म्हणजे कम्प्युटर सायन्सची पण मुलं लागतात. तसेच तुम्हाला लॉजिस्टिक मॅनेजमेंट लागतं. तुम्हाला जिओग्राफीची पण मुलं जे असतात, जिओलॉजिस्ट ते पण लागतातच. सो कसं आहे माहिती आहे, काही-काही इंटरडिसिप्लिनरी फील्ड्स आहेत. आणि सगळीकडे नुसतेच इंजिनियर्स लागतात. म्हणजे इंजिनियरमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स लागणार, इलेक्ट्रिकल लागणार, मेकॅनिकल लागणार, त्या लोकांना एरोनॉटिकल लागणार, त्या लोकांना इन्स्ट्रुमेंटेशन लागणार. तर सगळेच ब्रांचेस आले ना, म्हणजे ही ब्रांच नाही आणि ती ब्रांच असं होऊच शकत नाही. बरोबर. जर आपण दुसरी फील्ड कुठलीही बघितली, इंटेलिजन्स ऑफिसर्स. सी जर तुम्ही बघितलं तर बेसिक त्यांची एलिजिबिलिटी इज ग्रॅज्युएशन. मग तुम्ही BSc झोळ असला तरी चालता, BA हिस्ट्री असेल तरी चालेल, किंवा तुम्ही MBBS झाला असाल तरी चालेल. पण इथे काय माहिती, इथे पर्सनॅलिटी फॅक्टर खूप महत्वाचं आहे, की तुम्ही किती डिटेलिंगमध्ये लक्ष देताय, तुमच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच आहे का, तुमच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग आहे का. हे करण्यासाठी तुम्हाला ते इनेट पर्सनॅलिटी ट्रेट लागतो. आणि म्हणूनच आम्ही सायकोमेट्रिक असेसमेंटमध्ये पर्सनॅलिटी हा भाग घेतो.
जर ते नसेल, तुम्ही नुसतं ग्रॅज्युएट झाला तर आता मी परीक्षा देते आणि तसं नाही, आणि त्याच्याबरोबर फिजिकल फिटनेस लागतो, मेंटल फिटनेस लागतो, तुमची तेवढी स्टॅमिना तुम्हाला लागतो. तर हे सगळं म्हणतात ना, हे इनेट आहे, त्याच्यासाठी तुमची ती तयारी करावी लागते. आणि या सगळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा किती अफेक्ट करतात? स्पर्धा परीक्षा आता कसं आहे माहिती आहे, देर आर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जनरली ग्रॅज्युएशन नंतरच आहेत. तुम्हाला 12वी नंतर जे येतात ते प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रन्स एक्झाम्स येतात. वेरज ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच असतात. तर UPSC फुल भारतासाठी आणि स्टेट वाईज म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी MPSC आहे. तसेच आपले SSBचे एंट्रन्स एक्झाम्स असतात, मंत्रालय म्हणजे जे गव्हर्नमेंट असतात. पण सगळीकडे जर तुम्ही बघितलं ना, ग्रॅज्युएशन तुमचं टायपिंग स्पीड, आता हल्ली टायपिंग स्पीड पण बघत नाही, हल्ली कम्प्युटरचं ॲटलिस्ट म्हणतात ना, वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल शीट्स तुम्हाला येतात का हे बघितलं जातं. तसं तुम्हाला भाषा म्हणजे जर आता महाराष्ट्र असेल तर मराठी भाषा आली पाहिजे आणि इंग्लिश. तसंच तुम्ही ज्या स्टेटमध्ये ती स्टेट लेवलची लँग्वेज असते. पण काय होतं, जर तू तयारी म्हटलीस तर हल्लीची मुलं जे आपण बघतो ते वाचत नाही, आणि जे आम्ही सारखं म्हणतो वाचाल तर वाचाल, बेसिकली हल्ली सगळं म्हणतात ना, रील बघणं, ऐकणं किंवा व्हिडिओ बघणं असंच चाललंय. तर जर मुलांना ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करायची असेल, कुठेतरी तुमचं वाचन म्हणजे काही ग्रंथ वाचायला सांगत नाही, अगदी न्यूजपेपरचे हेडलाईन्स जरी वाचले तरी सुरुवात होते. परत तुमच्या जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये असता तेव्हा डिबेट्समध्ये पार्टिसिपेट करा, एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेट करा. परत हल्ली कितीतरी इंटर कॉलेज आणि इंट्रा कॉलेज इव्हेंट्स असतात, तिथे पण पार्टिसिपेशन करणं फार महत्वाचं आहे. हे जोपर्यंत कसं आहे, ते जे 3 ते 4 वर्ष तुमचे बॅचलर्सचे असतात, तो एक ना ग्राउंड आहे तुमच्यासाठी. तिथे सगळं एक्सपेरिमेंट करा ना. तिथे जर म्हणाल की नाही आता काय करायची गरज आहे, मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बघतो, तेव्हा तुम्ही अचानक इंटरव्ह्यूची तयारी नाही करू शकत. त्यासाठी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करा. नुसतं म्हणतात ना, मज्जा मस्ती न करता काहीतरी ज्याच्यात सबस्टन्स असेल अशा विषयांवर पण चर्चा केली पाहिजे ना. मग फिजिकल फिटनेस वाढवला पाहिजे. किती मुलं फिजिकल फिटनेसकडे, म्हणजे फिटनेस म्हणजे लगेच जिम जॉईन करू नका किंवा डायटिंगकडे लक्ष देऊ नका. बाकीचं पण आहे ना. हे तुम्ही कुठेतरी तयारी म्हणतात ना, 10वी नंतर 11वी 12वी, अगदी 12वी झाल्यानंतर मी तयारी करतो, असं न करता रोजची तुम्ही अगदी अर्धा तास जरी सुरुवात केली तरी ती तयारीच होते ना पुढच्या 5 वर्षासाठी. बरोबर आहे. हे सगळे ऑप्शन्स आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असंही होतं, की पण आम्हाला मार्क कमी पडले. आम्हाला खूप कमी पर्सेंटेज पडलेत. तर ह्या मुलांसाठी काय ऑप्शन्स असू शकते? खरं सांगू का नम्रता, मार्कांचा आणि करिअरचा काही संबंध तसा नाहीये. बरं. कुठे अडकलं जातं माहितीये का, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ना, ते मिळू शकत नाही. हां. बस. ह्याच्या पलीकडे काही होत नाही. जर तुम्हाला सपोज कॉलेजमध्ये पाहिजे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ 95 आहे आणि तुम्हाला सपोज 65 मिळालेत किंवा व्हॉटएव्हर, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये नाही मिळणार, पण तुम्हाला एक XYZ कॉलेजमध्ये मिळेल. तर ती तयारी तुमची पाहिजे मग. हां. आणि जर तुम्हाला त्या कॉलेजमध्येच पाहिजे ना, मग प्लीज अभ्यास करा. एवढंच सांगू शकते. पण आता एवढे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आल्यात, डीम्ड युनिव्हर्सिटीज आल्यात, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आल्यात आणि बरेचसे एंट्रन्स एक्झाम्स पण आलेले आहेत ना. तर काय-काय कसं करतात, की 50% वेटेज तुमच्या 12वीच्या मार्कांना आणि 50% वेटेज तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या मार्कांना. काही-काही ठिकाणी कसं असतं, काही वेटेज 12वीच्या मार्कांना, काही वेटेज एंट्रन्स एक्झाम आणि काही वेटेज तुमचं ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूमध्ये असतो. तर सगळे पर्याय उपलब्ध आहेत. तुमची तयारी किती आहे ते बघायचं आहे. आणि जेव्हा मुलं सांगतात ना, की पर्सेंटेज, आणि आत्ताच्या काळात पर्सेंटेज हा विषयच नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं आवडतं कॉलेज मिळत नाही, एवढंच आहे. पण 12वी नंतर तुम्ही ट्राय करू शकता. ग्रॅज्युएशन नंतर ट्राय करू शकता ना. तुम्हाला काय-काय मुलांचं खरंच असतं, की आम्हाला अमुक-अमुक कॉलेजमधूनच शिकायचंय. चुकीचं काही नाहीये. स्टार्ट स्टडिंग, दॅट्स द ओन्ली थिंग. आणि ह्या सगळ्यामध्ये ट्युशन्सचा कितपत सहभाग असू शकतो किंवा त्याची कितपत मदत होऊ शकते का नाही? कसं आहे ना, आता ना हल्ली पहिलीतली पण मुलं ट्युशन्सला जातात. आमच्या काळात असं असायचं, की जी ढ मुलं असायची तेच ट्युशनला जायचे. हो. पण आता परत सांगते ना, शिक्षण प्रणाली बदललेली आहे. एंट्रन्स एक्झाम वेगवेगळ्या आल्या आहेत. तर आता बरेचसे इंटिग्रेटेड प्रोग्राम्स यायला लागलेत, कोचिंग यायला लागलेत, जिथे म्हणतात ना फोकस ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. मग ते इंजिनिअरिंगसाठी असेल, लॉसाठी असेल, डिझायनिंगसाठी असेल, हॉटेल मॅनेजमेंटसाठी असेल, तर ते आता सुरू झालेत. तर कसं असतं, त्या संपूर्ण ग्रिलिंग प्रोसेसमधून जायची तयारी पाहिजे. कारण काय, हे लोकांचं दे आर व्हेरी क्लिअर. तुम्ही कशाला आमच्याकडे येतात? तुम्हाला ते क्रॅक करायचे 12वीचे मार्क आणि एंट्रन्स एक्झाम. तर मी असं नाही म्हणेन उपयोग आहे की नाही, पण हा आता एक सिस्टम आहे.
आणि जर तुम्हाला सिस्टममध्ये जायचं नाहीये तर तुम्ही स्वतः एकलव्य होऊ शकता का? म्हणजे रोज डेडिकेटेडली तुम्ही 10-10 तास 12-12 तास अभ्यास करण्याची तुमची तयारी आहे का? आणि अगेन जे आपण आपले एक्झाम पॅटर्न्स बघतो दोज एक्झाम्स म्हणजे म्हणतात ना इट इज अबाउट स्पीड अँड अॅक्युरेसी. म्हणजे ते म्हणतात ना 60 मिनिटात तुम्ही ते 100 प्रश्न कसे सॉल्व्ह करतात ती टेक्निक तुम्ही कशी शिकणार? तुम्ही थिअरी वाईज स्ट्रॉंग असू शकता पण शेवटी तुम्हाला तो पेपर संपवायचा असतो आणि ते कुठेतरी तुम्हाला ते कोचिंग क्लासेस शिकवतात. पण कसं आहे की ते तुम्ही ट्रेनिंग प्रोग्रामसाठी गेलेला हे पण अमुकच इन्स्टिट्यूट आणि अमुकच कोर्स करा जिकडे बोललं जातं ना तिथे थोडं तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल. पण टेक्निक्सकडे लक्ष द्या, अभ्यासाचे पेपर पॅटर्न्सकडे लक्ष द्या, त्या मॉक्स टेस्ट सिरीज ज्या असतात तिथे लक्ष देणं फार आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नुसतं व्हिडिओ बघून ते होत नाही. शेवटी तुम्हाला टेक्स्टबुक बघावे लागतात, तुम्हाला लिखाण करावं लागतं. त्याच्यानेच म्हणजे आता ना ते सिस्टममध्ये ते पॅरलल एज्युकेशन सिस्टम झाली आहे. इनफॅक्ट आता असं झालंय कुठेतरी शाळांच्या फिया कमी झाल्यात आणि कोचिंग क्लासेसच्या फिया जास्ती आहे. तर ती तयारी तुम्ही बघितली पाहिजे. या सगळ्यामध्ये एआयचा रोल कदाचित खूप मोठा होणार आहे काही वर्षांनंतर. खरंच आहे. तर आता एआयमुळे एज्युकेशन सिस्टम कितपत बदलतीये? भरपूर बदलते नम्रता. म्हणजे खरंच म्हणजे आम्ही ॲज काउन्सिलर्स म्हणून पण हे चेंज बघतो. जे 15 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किंवा कोविडच्या आधीचे जे प्रश्न होते, ते पेरेंट्सना आता आणि मुलांचे प्रश्न फार वेगळे झालेत कोविड नंतर सुद्धा. आणि एआय, एम-एल, ब्लॉकचेन इज द थिंग. सायबर सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात येते. पण जेव्हा कसं आहे ह्याचं अकॅडमिक कोर्सेस पण आहेत आणि ह्याचा इंडस्ट्रीमध्ये वर्कफोर्समध्ये पण खूप फरक पडलेला आहे. म्हणून पूर्वी कसं असायचं ना बायोडेटामध्ये ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून कम्प्युटर नॉलेज बोललं जायचं. पण आता इट इज अ मस्ट. आणि आता तर पहिलीतल्या मुलांपासून सगळ्यांना कम्प्युटर्स यायला लागले. तर नोईंग कम्प्युटर्स किंवा एम-एस ऑफिस इज नॉट अन ॲडिशनल क्वालिफिकेशन. इट्स अन इनग्रेन बेसिक. ते बेसिक आहे. तर कसं आहे जर तुम्हाला आणि आता सगळ्याच फील्ड्समध्ये आता असं नाहीये की फक्त म्हणजे काही हेल्थ केअरमध्येच आहे. एज्युकेशनमध्ये पण आलेलं आहे. तर तुम्ही बघितलं तर आपले एअरलाईन बुकिंग्सपासून किंवा म्हणतात ना एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये पण आलेलं आहे. तर एआय इज समथिंग वी आर गोइंग टू लिव्ह विथ. म्हणजे जसं काही वर्षापूर्वी जसा एसे यायचा ना इज टीव्ही अ बून ऑर बेन. मग आलं कम्प्युटर बून ऑफ फेन, इंटरनेट. तर आता एआय आलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना त्याची तयारी करावी लागणार आहे. ह्याच्यामुळे जॉबचं स्वरूप वेगळं असणार आहे आणि म्हणूनच आम्ही इथे पर्सनॅलिटी आणि स्किल सेटकडे लक्ष देतोय. म्हणजे आता कसं आहे की अपस्किलिंग, रिस्किलिंग इज अ मस्ट. की मी MBA झालोय किंवा मी एमटेक झालोय, आता बस झालं. किंवा मी अमुक अमुक MA केलंय किंवा मला आता टीचरची नोकरी मिळाली तर बस झालं. आता आपल्याला कोणालाच असं राहताय कामा नये. म्हणजे आम्ही एज काउन्सिलर म्हणून पण मी जे 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी सांगायची ते राहूच शकत नाही. मला आता नवीन कोर्सेस कुठले आहेत ते बघावे लागतात. पण जेव्हा आपण AI, ML किंवा सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन किंवा मशीन लर्निंगच्या बाबतीत बोलतो, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर इनटू इट की नाही आम्हाला कम्प्युटर सायन्स इथेच जायचंय. पण तुमचं गणित किती पक्कं आहे, लॉजिकल रिझनिंग किती आहे, स्टॅटिस्टिक्स किती तुमचं स्ट्रॉंग आहे, इथे लक्ष द्या. हे जर लक्षात तुमचं व्यवस्थित आलं ना तर हे कोर्सेस करता येतात आणि पुढे तुम्हाला तसे ओपनिंग्स पण मिळू शकतात. आणि अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा आपण AI बद्दलचे कोर्सेस म्हणतो, भरपूरचे प्रोग्राम्स आलेले आहेत आणि बरेचसे प्रोग्राम्स परत मास्टर्स लेव्हलला आहे. आणि काही काही डीम्ड युनिव्हर्सिटीज तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BTech बी लेव्हलवर देत आहेत. काही युनिव्हर्सिटीज BSc लेव्हलला पण देत आहेत. पण काय झालेलं आहे की तेवढा जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे किंवा जे टीचिंग फॅकल्टी पाहिजे ते कदाचित कमी असू शकते. तर इथे मुलांच्या हे लक्षात आलं पाहिजे की तुमची स्वतःची तयारी पाहिजे अभ्यासाची. मग ते डेटा सायन्सेस असेल, डेटा इंजिनिअरिंग असेल, डेटा ॲनालिस्ट असेल, बिझनेस ॲनालिस्ट असेल. इथे आपल्याकडे एक लक्षात ठेवा फार कमी लोकं या क्षेत्रात शिकवू शकतात. तर तुम्ही कितपत शिकू शकता? तुम्ही किती ऑनलाईन कोर्सेस करायला तयार आहात? आणि आता जेव्हा मी ऑनलाईन म्हणते, भारतातच नाही तर म्हणतात ना हार्वर्ड, वॉर्टनचे पण कोर्सेस ऑनलाईन मिळू शकतात. तर आणि बरेचसे प्लॅटफॉर्म्स पण आहेत ऑनलाईन कोर्सेसचे. कुठलाही कोर्स करा. पण इथे काहीतरी एक थॉट प्रोसेस पाहिजे की तुम्हाला त्याच्यात करियर करायचंय किंवा तुमच्या त्या डिपार्टमेंटची गरज आहे. बरोबर. तर करणं. उगाच सगळे करतायत म्हणून तुम्ही करू नका. आणि पुन्हा तुम्हाला किती कळतंय? हे फार महत्वाचं होतं. कारण का हे सगळे ना हाय एंड लेव्हल कोर्सेस आहेत. तुमचा बेस पाया जर गणिताचा आणि स्टॅटिस्टिक्सचा आणि लॉजिकचा जर स्ट्रॉंग नसला तर हे होऊ शकत नाही. तुला खोटं वाटेल नम्रता, आम्ही असंही बघितलेलं आहे, काही मुलांनी ज्यांनी BSc ॲग्रीकल्चर केलंय,
ते लोक पण AI/ML हे शिकलेले आहेत आणि किंवा ज्यांनी BA हिस्ट्री केलंय पण त्यांचं मुळातलं गणित खूप चांगलं होतं. म्हणून त्या लोकांना हा कोर्स करता आला. सो ऑल्वेज रिमेंबर की गणिताचा पाया खूप भक्कम लागतो अशा सगळ्या कोर्सेससाठी. एआय ॲज अ करियर ऑप्शन म्हणून तिकडे काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात? खूप भरपूर आहेत. म्हणजे जेवढे बोलाल तेवढे कमी आहेत. मग ते सप्लाय चेनमध्ये असेल, प्रोडक्शनमध्ये असेल, इम्प्लिमेंटेशनमध्ये असेल, अगदी डिझाईनमध्ये असेल, एआयचा भरपूर रोल आहे. पण अगेन तिथे मग तुम्ही इलेक्ट्रिकल असाल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल, सिव्हिल इंजिनियर असाल आणि जसं मी मगाशी म्हणाले, तुम्ही बीकॉम जरी असलात, पण तुमचा गणिताचा बेस स्ट्रॉंग असेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काही सर्टिफिकेशन्स केले असतील ना, तरी तुम्हाला या फील्डमध्ये जाता येतं. कारण का एआय इज अन इंटरडिसिप्लिनरी फील्ड. इट इज नॉट म्हणतात ना, एक युनिटरी फील्ड नाहीये ही. कारण का जरी आपण आता एक एआयचं म्हटलं, हॉस्पिटॅलिटी म्हटलं, तरी तिथे कसं लँग्वेज येतं म्हणजे लिंग्विस्ट लागतात तुम्हाला. तुम्हाला इलेक्ट्रिकल लागणार, तुम्हाला मेंटेनन्सची लोकं लागणार, तुम्हाला तिथे प्रोग्रामर लागणार. परत तुम्हाला एक म्हणतात ना, कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा कस्टमर ओरिएंटेशन लागतं, ब्रँड लागतो. तर हे सगळे मग फील्ड्स एकत्र येतात ना. तर डेफिनेटली भरपूर म्हणजे आता आपण तेच जग बघणार आहोत. आपल्याला त्याच जगाची तयारी करायची आहे मुळात. म्हणजे मी एका कॉन्क्लेव्हमध्ये होती तेव्हा एका प्रिन्सिपलने खूप चांगलं सांगितलेलं होतं, की आता आम्हालाच शिकावं लागेल, की पुढच्या पिढीला तयार करायला आम्हाला काय-काय स्किल सेट द्यावे लागतील. कारण का कदाचित आता काही-काही विषय म्हणतात ना, कालबाह्य झालेले आहेत. त्याचा उपयोग काही पडणार नाही. तर आपल्यालाच एज्युकेशन म्हणून तर आता जी NEP पॉलिसी पण आली आहे, ती याच्यासाठीच तर आली की पुढची जी आता जी अपकमिंग फील्ड येत आहेत, अपकमिंग जनरेशन येत आहेत, ते लोक दे विल बी वेल इक्विप्ड. कारण का प्रत्येक कोर्समध्ये इलेक्टिव्हज आलेले आहेत, वेगवेगळे कोर्सेस आलेले आहेत. म्हणजे जसं आपल्या वेळेस होतं की फक्त 6 विषय. पण आता मायनर इलेक्टिव्हज, मेजर इलेक्टिव्हज पण आलेले आहेत ना. सो डेफिनेटली तसा प्रॉब्लेम नाही येणार अशीच इच्छा आहे. आता तुम्ही एवढे विषय सांगितलेत किंवा एवढं बारीक कोर्सेस बद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली. हे सगळं तर आहेच. पण जेव्हा नातेवाईकाचं एक प्रेशर येतं, की साधारण 10वीच्या परीक्षेच्या आधी जे काही फोन येतात त्यांचे, अगदी की ऑल द बेस्ट वगैरे त्याहीपेक्षा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो, की बाबा तू पुढे काय करणार आहे? खरंच आहे. तर ह्या प्रेशरचा कितपत परिणाम होतो मुलांवर आणि पालकांवर सुद्धा? डेफिनेटली मी नेहमी म्हणते जे आपल्याकडे जे 10वीतली मुलं असतात ना, ती सडनली त्या सोसायटीतली सुपर हिरो असतात आणि ते सुपर हिरो कारण काय जो तो येतो, तो त्यांना विचारतोच. म्हणजे अगदी तो मुलगा किंवा ती मुलगी जरा खालती जरी गेले क्रिकेट खेळायला तरी "अरे 10वीत आहेस." ते आहेच. डेफिनेटली कन्सर्न असतं, एक प्रेम असतं, कुठेतरी काळजी असते काय करणार आणि कधी-कधी हे त्रासदायक पण होऊ शकतं आणि माझ्या मते तर बऱ्याच वेळा त्रासदायक होतं. कारण का ते लोक एक उत्तर एक्स्पेक्ट करतात तुमच्याकडनं. काय करणार पुढे? पण जर ते उत्तर नाही मिळालं ना, असं कसं अजून तू विचार केला नाहीये? म्हटल्यावर मग आपल्याला प्रश्न पडतो, "अरे बापरे! मी अजून विचार केला नाही का?" आणि आम्ही बघितलेत बऱ्याचशा केसेस ज्या सेंटरमध्ये पण येतात. काय होतं, की एक असतात ना काही मुलं, की खूप हुशार नेहमी पहिला नंबर असतो सायन्समध्ये जे काय असेल 90% प्लसच मिळणार. मग सायन्सच काय? मग इंजिनिअरच. मग असं होतं, की मी सगळ्यांना सांगितलं तर खरं पण आता मला हे झेपत नाही अभ्यास आणि असे केसेस आलेले आहेत, की जिथे फक्त म्हणतात ना लोकलाजे खातर किंवा आता आम्ही सगळ्यांना असं सांगितलंय बाबा आमची मुलगी तर अमुक-अमुक करते की आमचा मुलगा अमुक-अमुक करणार आहे आणि आता झेपत नाही तर काय होऊ शकतं याचं? म्हणजे लिटरली कधी-कधी एक्स्ट्रीम सिच्युएशन्स पण आम्ही बघितलेत, की अगदी नको तो विचार पण करतात. तर इथे जेव्हा आपण नातेवाईक किंवा कोणीही विचारत असेल, मित्र-मैत्रिणी किंवा काय फॅमिली फ्रेंड्स असतील, तर तुम्ही ॲज फॅमिली म्हणजे आई-वडील आणि म्हणतात ना पालक आणि पाल्य दे हॅव टू बी क्लिअर, की अमुकच सांगितलं का? कारण का कधी-कधी काय होतं, पेरेंट्सचा पण प्रेशर असतो, की माहितीये का आमच्या ऑफिसमध्ये अमुक-अमुकचा मुलगा असा करतोय. मग ते तमुक-तमुक काका विचारतात, "अरे तुझ्या मुलाने काय केलं? किंवा तू काय करणार आहेस?" तुला लहानपणापासून आपण बघितलंय. तर हे असं सगळं आपण एका समाजात राहतो. पण शेवटी तुम्ही म्हणतात ना ते मूल आई-वडिलांचं कम्युनिकेशन केवढं आहे? त्यांनी क्लॅरिटीमध्ये किती हे घेतलंय आणि कुठे लाज न बाळगता, की ठीक आहे ना 90% घेतलेत, पण तिला पहिल्यापासून लिटरेचरमध्येच इंटरेस्ट होता किंवा तिला तेच आवडतं आणि तिला लेखिकाच व्हायचंय किंवा काहीही. करू देत ना. नाही आता काय म्हणजे ते लोक ना आई-वडीलला जस्टिफाय करतात. आम्ही किती सांगितलं, पण आता काय कुठे ऐकता आपण असे जे वाक्य ना ते टाळावे, की तिला आवडत होतं किंवा त्याला खरंच करायचं होतं आणि आमची याची संमती आहे, आम्हाला काही हरकत नाही. एक असाच किस्सा आठवतोय म्हणजे अ, ती मुलगी खूप हुशार होती
आणि सगळ्यांनाच आई-वडिलांनी सगळ्यांनी सांगितलेलं की नातेवाईकांनी ही डॉक्टरच होणार, डॉक्टरच होणार. आणि त्या मुलीला एम-बी-बी-एस करायचं नव्हतं. सायन्समध्ये डेफिनेट तिला करायचं होतं, पण एम-बी-बी-एस नको होतं. आणि तिला फूडमध्ये इंटरेस्ट होता. आणि सगळेजण काय एवढी हुशार आणि तू काय एम-बी-बी-एस नाही होणार म्हणजे काय? आणि म्हणतात ना आमची होणार तर एम-बी-बी-एसच होणार आणि कंपल्सरी तिला ते करायला लावलं. तिने एम-बी-बी-एस केलं. पण ते प्रेशर एवढं होतं. पण एम-बी-बी-एस झाल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल तिने न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समध्ये नंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ती फूड ह्याच्यामध्येच गेली. पण म्हणतात ना त्या प्रेशरसाठी ते सक्कम एवढंच गेलं की पेरेंट्स पण असे होते की नाही आणि त्यातून नातेवाईकांना पण म्हणतात ना की लहानपणापासून ती डॉक्टरच होणार, डॉक्टरच होणार. तर ते म्हणतात ना असे बरेच म्हणतात ना किस्से आम्ही ऐकतो आणि हे प्रेशर जर पॉझिटिव्ह असेल तर चांगलं आहे. कधी-कधी ते चांगलं पण असतं, अगदीच काही वाईट नसतं. पण बऱ्याचदा निगेटिव्ह इम्पॅक्टच आम्ही बघितलेला आहे याचा. तर जरा कितपत आपण म्हणतात ना नातेवाईकांनी पण जरा समजून जर बोलले तर फार बरं पडेल. एक प्रोत्साहन वेगळ्या अर्थाने दिलं पाहिजे. आपलं मगाशी आपण जेव्हा मगाशी गप्पा मारत होतो, तेव्हा आपला असा एक मुद्दा निघाला, की व्हिटॅमिन एम खूप महत्वाचं असतं. म्हणजे एक साधारण आर्थिक परिस्थिती पालकांची फार महत्वाची असते. तर त्यामध्ये म्हणजे काही पालक असे असतील, की ज्यांची फार आर्थिक परिस्थिती नाहीये, की बाबा जरी मुलगा कितीही हुशार असला, तरी आम्ही अमुक एक ठिकाणी त्याला ॲडमिशन नाही घेऊ शकत, तमुक एक ठिकाणी ॲडमिशन नाही घेऊ शकत. तर त्या लोकांसाठी करियर ऑप्शन्स काय असतात? म्हणजे हा मला प्रश्न का पडला मी तुम्हाला सांगते. जनरली असं होतं, की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार किंवा इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होणार. असंच एक मानसिकता सगळ्यांची आहे. तर म्हणजे जे आपले बस ड्रायव्हर्स आहेत किंवा आता मेट्रो आलेली आहे, तर ते मोटरमन्स आहेत किंवा रेल्वेचे मोटरमन्स आहेत. तर ह्यांच्या मुलांना म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती फार बरी नाहीये, ह्यांच्या मुलांना नाही म्हणजे अगदीच ड्रायव्हर असं नाही. पण त्या फील्डमध्ये काही करियर अपॉर्च्युनिटीज आहेत. खरं सांगू का पेरेंट्सच्या प्रोफेशनचा आणि मुलांचा करिअरचा काही संबंध नाहीये आणि नसावा मुळात. असावा. ऍक्च्युली नसावा कारण का तो एक काळ होता ना की सगळं आपलं म्हणतात ना पुजाऱ्याचा मुलगा पुजाराच होणार. तो काळ पण गेलाय आता आणि लो इन्कम ग्रुप म्हणजे ॲज अ काउन्सिलर मला नेहमी वाटतं इन्कम ग्रुपचा आणि करिअरचा तसा मुळात पहिला संबंध नसतो आणि मुलांच्या क्षमतेशी त्याचा काही संबंध नसतो. कसं आहे आणि आपण आता समाजात बघतो ना मग ते कधी-कधी फ्रूट सेलर, रिक्षावाले किंवा कोणी ज्यांचा इन्कम एवढा काही खास नाही किंवा लेबरर आहेत किंवा मार्जिनल फार्मर्स आहेत त्यांची मुलं सीए होत आहेत, ते लोक यूपीएससी परीक्षा क्रॅक करा असे आपण बरेच उदाहरणं बघतोय. आणि ह्याच्यात तिथेच तर आम्ही म्हणतो ना की इथे एज्युकेशनल बोर्ड कुठे आलं? इथे मला सांगा कुठले कोचिंग क्लासेस झाले? शेवटी स्वतःची बुद्धिमत्ता चालली. बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती म्हणतात ना, मग ती अभ्यासू वृत्ती शैक्षणिक क्षेत्रात असेल, कुठल्या कला क्षेत्रात असेल, स्पोर्ट्समध्ये पण असू शकते. असं काहीही नाहीये. तर इथेच पालकांनी लक्षात ठेवायचं, की जिथे तुम्हाला वाटतं, की फीसचा कन्स्ट्रेन येतो, आय थिंक मुलांना ते सहज सांगावं आणि हल्ली स्कॉलरशिप्स भरपूर मिळतायत. इनफॅक्ट प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये स्कॉलरशिप्स असतातच. फॉर द मेरिटोरियस आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड स्टुडंट्स. हल्ली किती प्रकारचे एज्युकेशन लोन्स पण निघालेले आहेत आणि हल्ली काय-काय असे कम्युनिटी ट्रस्ट पण आहेत. आपण कितीतरी बघतो जिथे बऱ्याचशा मुलांना बरेच म्हणजे म्हणजे फीसची काळजी घेतली जाते, हॉस्टेल फीसची काळजी घेतली जाते. तर पालकांनी हे जे आहे ना, ह्याची इन्फॉर्मेशन काढून ठेवावी, जी मुलांना पुढे उपयोगात पडू शकते आणि कोणीही असू देत मग. असं कुठेच नाहीये की ज्यांचे आई-वडील खूप शिकलेले असतात किंवा श्रीमंत असतात ते लोकच फक्त त्यांनाच फक्त ॲक्सेस असतो आणि ज्यांना म्हणजे ज्यांचं फायनान्शियल स्टेटस इतकं काही चांगलं नसतं त्या लोकांना ॲक्सेस नसतो. हां, कदाचित एका महागड्या युनिव्हर्सिटीमध्ये ते जाऊ शकले नसू शकतील. त्याच्या पलीकडे काही नाही. कोर्सेस सगळीकडे आहेत. आणि आता आपण यावरच आहोत म्हणून असा प्रश्न आहे, की जसं बिझनेसमॅनच्या मुलाने बिझनेसच करावा आणि इनफॅक्ट तोच बिझनेस करावा. हो, अगदी. तर त्यासाठी काही वेगळी शिक्षण पद्धती घेण्याची गरज आहे का? बऱ्याच वेळा हे होतं हां. म्हणजे फक्त बिझनेसमॅनच नाही, लॉयर्सच्या बाबतीत होतं, डॉक्टर्सच्या बाबतीत होतं, डेंटिस्टच्या बाबतीत होतं. अगदी हॉटेल ज्यांचे असतात त्या लोकांची पण हीच इच्छा असते, की आमच्या मुलांनी ते पुढे चालवावं. सी ॲज अ पेरेंट ही इच्छा काही चुकीची नाहीये. पण खरंच त्या मुलांमध्ये ती क्षमता नसेल, तुम्ही काय करणार? आणि आपण असेही बघितलेले आहेत, की जिथे त्या मुलांनी तोच बिझनेस पुढे
पण नेलेलं आहे. मग ते ज्वेलरीचं असू देत, फूड आयटम्सचं असू देत. हल्ली MBA पण फॅमिली मॅनेज बिझनेसेसचे पण असे कोर्सेस निघालेले आहेत. तर तुम्ही पहिलं तुमच्या मुलांचा कल तिकडे आहे की नाही बघावा. खरंच लहानपणापासनं म्हणजे त्या मुलाला किंवा त्या मुलीला तुमच्या बिझनेसमध्ये वाटतं की नाही आपण पण इथे येऊन राज्य केलं पाहिजे किंवा आपण हे पुढे नेलं पाहिजे, तर हे करण्यात अर्थ आहे. जर व्हेरी क्लिअरली त्या मुलाला किंवा मुलीला अजिबात रस नसेल, तर कुठलाच फोर्स किंवा कदाचित तुमचा बिझनेस जो आहे तो पण लॉसमध्ये टाकतील. तर ॲज अ गुड बिझनेसमॅन तुम्हाला कळलं पाहिजे कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे ते. बरोबर आहे. आजकालची म्हणजे आजच्या तारखेतली टॉपची कॉलेजेस कुठली आहेत? ह्या प्रश्नाचं ना उत्तरच नाही माझ्याकडे, खरंच सांगते. कारण त्यांना बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. मग ते कॉमर्स रिलेटेड असतील, आर्ट्स रिलेटेड असतील, इंजिनिअरिंग, MBBS. कसं आहे माहिती आहे का, टॉप कॉलेजेस फॉर मी तुमचं डेफिनेशन काय ऑफ अ टॉप कॉलेज? हे मी पालकांनाच विचारते. काय आहे टॉप कॉलेजेस? खरं तर मुलांना क्राउड आणि कॅन्टीनशिवाय काही संबंधच नसतो. खरं आहे. धिस इज द रिॲलिटी. हां. टॉप कॉलेजेसच नाही. आपल्याकडे असे फक्त म्हणतात ना, UGCचं रेटिंग येतं, नॅक रेटिंग येतं. पण आपल्याकडे असं जसे क्रिसिल जशी फायनान्शियल कंपनीसाठी एक रेटिंग एजन्सी आहे, तशी आपल्याकडे भारतात तशी पर से एजन्सी नाहीये. आपल्याकडे जे येतात ते न्यूजपेपर्स, वेबसाईट्स किंवा जे पब्लिशिंग मॅगझिन्स असतात, ते सांगतात. पण त्यांचे पॅरामीटर्स काय ते बघितले पाहिजेत. त्यांनी काय-काय घेतलं, काही जण इन्फ्रास्ट्रक्चरला जास्ती मार्क देतात, तर काही फॅकल्टी, तर काही इंडस्ट्री अकॅडमी लिंकेजमध्ये, तर काही जण प्लेसमेंट बघतात, काही जण स्टुडंट चा रेशो बघतात, जेंडर रेशो बघतात. हे सगळं बघितलं जातं. पण मुळात स्टुडंट्स ना, खरंच सांगते ह्याच्यात काही आपले मित्र-मैत्रिणी आहेत तिकडे आपण गेलो, क्वचित असं दिसतं जिथे मुलांनी किंवा मुलींनी व्यवस्थित अभ्यास केलेला असतो, की नाही ह्या अमुक-अमुक युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स आहे किंवा हे इलेक्टिव्हज दिले जातात किंवा इकडे त्यांचा ह्या अमुक-अमुक युनिव्हर्सिटीबरोबर टाय अप आहे, म्हणून मला जायचंय. असं फार क्वचित दिसतं. पण बऱ्याचदा टॉप कॉलेजेसचा काही संबंध नसतो आणि शेवटी टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा फेलियर्स असतात. टॉप कॉलेजेसमध्ये पण काही सगळेच प्रोफेसर चांगले असतात असं नाही. आणि सो कॉल्ड जे पॉप्युलर कॉलेजेस आहेत तिथे पण तुम्हाला चांगले प्रोफेसर्स मिळतात. पण कसं आहे माहितीये, टीचिंग ॲज अ फील्ड इज नॉट सो ग्लॅमरस. मुळात मुलांना ह्या प्रोफेसर्सची नावं पण माहीत नसतात. तर इथे इन्स्टेड ऑफ रनिंग आफ्टर अ टॉप कॉलेज, बी अ टॉप स्टुडंट इन अ फॅन्टास्टिक इन अ good college also is, or I would say in a college for that matter, educational institute is also more than enough. Yes, there are काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जे नॅशनल इम्पॉर्टन्सचे आहेत, ज्यांनी खरंच इतके वर्षाचा त्यांचं म्हणतात ना अकॅडमिक लिनेज खूप चांगलं आहे, त्यांचा ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे. ते खरंच आपण ते फार कमी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत. पण मग त्याच्यासाठी पुन्हा मार्क, एंट्रन्स एक्झाम स्कोर्स, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये केवढे आहात, ते सगळं अवलंबून आहे. बरोबर आहे. करियर चूज करताना काय करू नये? हा पण खूप चांगला प्रश्न आहे. कारण का सगळेजण काय करायचं हेच विचारतात. काय करू नये मुळात एक लक्षात घ्या, हॉट अँड हॅपनिंग करियर्स कुठेच नाहीयेत. बरं. कारण का हे नेहमी प्रश्न विचारला जातो, विच इज द मोस्ट ट्रेंडिंग, हॉट अँड हॅपनिंग म्हणजे आता काय फ्लेवर आहे? असं नाहीये. जसं म्हणतो ना, एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, एक 20-25 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं, की मला न्यूट्रिशनिस्ट व्हायचंय किंवा डायटिशियन व्हायचंय. म्हणाले असते, "तू काय करणार आहेस?" किंवा कोणाला म्हणायचं असेल, की मला हॉटेल मॅनेजमेंट किंवा मला कुकिंग शिकायचंय. पण आता जेव्हा आपण संजीव कपूर किंवा रुजुता दिवेकर सगळं बघतो, तर काय बापरे! तिथे स्कोप आहे. शेवटी त्या लोकांनी तो स्कोप निर्माण केला त्या फील्डमध्ये. फॉर दॅट मॅटर करियर काउन्सिलिंग पण फील्डच नव्हती. सायकॉलॉजिस्ट एकत्र येऊन एक कंपनी उभारणं, मी तर लोकांना सांगते, मी MBA पण नाही, इंजिनियर पण नाही. पण मला सायकॉलॉजीमध्ये माझा अभ्यास चांगला आहे. मी ती कंपनी चालवली आणि पुढे नेला. तसंच दुसरं म्हणजे स्टेटसकडे बघू नका. एक ना सोसायटल कंडिशनिंग झालेलं आहे, की इंजिनिअरिंगच, MBAच किंवा डॉक्टर, पण बाकीचे पण फील्ड्स तेवढेच चांगले आहेत. तिसरं म्हणजे एक लक्षात घ्यायचं, की सॅलरी कधी बघू नका. दो व्हिटॅमिन एम इज रिक्वायर्ड, इट इज एसेन्शियल. काय होतं बऱ्याचदा पेरेंट्स पण असेच सांगतात, मायक्रोबायोलॉजी करून काय पगार काय मिळणार हिला? नको, नको, नको. म्हणजे पहिलं तोच असतो, की पगार, पगार. पगार ही अशी गोष्ट आहे ना, जी किती असली तरी ती कमीच असणार आहे. आणि इनिशियली जो आपला इनिशियल स्टेजेसमध्ये आपल्याला एक जे असतं, की आपल्याला हे पे पॅकेज मिळावं, ते 3 वर्षानंतर पुन्हा ते सेम राहत नाही. सो लेट सॅलरी इज नॉट बी द वन.
दुसरं म्हणजे लोक जेव्हा स्कोप विचारतात ना तेव्हा फक्त परत अ, नोकरी कुठे मिळेल, इथे कुठल्या कंपनीज आहे बघतात. आता हेच मी सांगते, जे हॉटेल मॅनेजमेंट जे मुलं करतात, जरुरी नाही की त्या लोकांनी हॉटेलमध्येच काम करावं ना. डिफेन्स सेक्टर पण आहे, विसरता का? हॉस्पिटल्स आहेत, विसरता का? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, अगदी काही नाही ते आपले क्रूज लाईनर्स आहेत. हे पण तिथे पण हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी येतातच. अगदी मंत्रालयापासून पार्लमेंटमध्ये पण लागतात. सो तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना फक्त हॉटेलमध्ये आणि किचनमध्येच बघू शकत नाही ना. आणि आपल्याकडे आहे विकास खन्नासारखी लोकं पण ज्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केलेला आहे. सो जर तुम्ही बघितलं ना, तर इथे लोकांनी त्या फील्डमध्ये खूप मेहनत घेतली आहे. स्वतःला खूप चेंज केलंय, अडॅप्ट केलंय आणि ते ना फुल ग्रिलिंग प्रोसेसमध्ये गेलेत. असे 6 महिन्यात आणि 1 वर्षात त्यांना ते म्हणतात ना सक्सेस लाभलेला नाहीये. तर म्हणूनच पेरेंट्सनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की कुठलाही कोर्स करताना एक वेळ काळ लागणार आहे. म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटतं, बापरे! एम-बी-बी-एसला 5.5 वर्ष नको. अरे, असं कसं तुम्ही विचार करू शकता? पेरेंट्सनी पण हा लक्षात घेतलं पाहिजे, की एक प्रोसेस आहे. पुन्हा असंही येतं, की सोप्पा आणि ज्याच्यात म्हणतात ना जास्ती स्ट्रेस नसेल. हल्ली असे पेरेंट्सच तुम्ही बोलायला लागलात. तर कसं होणार? आणि जेव्हा पगाराचा वेळ येतो तेव्हा ॲक्चुअली पेरेंट्सनाच विचारावं लागतं, की तुम्ही पण ऑफिसेसमध्ये काम करता. तुमच्याकडे फ्रेशरला किती देतात? 50,000 काही सगळ्यांना मिळतं का? इनिशियली 8, 15, 12 तेच स्टार्टिंग आहे. सो धिस इज अ रिॲलिटी. एक्सेप्ट इट ना. पण येस, तुमच्या मुलांमध्ये काही वेगळं अगदी गिफ्टेड चाइल्ड असेल, ती फारच वेगळी गोष्ट आणि ते 1 इन अ मिलियन केस असते. पण पेरेंट्सनी इथे लक्ष द्या आणि मुळात हा कोर्स का नको हे प्रश्न आता जास्ती विचारा किंवा हे कॉलेज का नको हे प्रश्न जास्ती विचारले पाहिजेत. तर ह्या गोष्टींकडे पालकांनी अगदी म्हणतात ना ते काय म्हणतात ना, खूप महत्वाचे आहेत ह्या ॲस्पेक्ट्स आहेत. इथे जर दुर्लक्ष केलं ना, तर निर्णय चुकू शकतो. अगदी चुकतो. मॅम, मी तुम्हाला एवढे प्रश्न विचारले, त्याचबरोबरीने आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. अरे वाह! आपल्याला सविता प्रभूणे बोरिवलीहून विचारतात, माझ्या मुलाला जे हवं ते करू देत असं 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 म्हणणं आहे, पण मुलाचंच काही ठरत नाहीये काय करायचं ते. तर काय करू? करियर काउन्सिलरकडे या. न नाही, खरंच सांगते, जर खूप गोंधळ असेल, म्हणजे खूप म्हणजे काय-काय वेळेस होतं, की आई-वडील, मुलं, भाऊ-बहीण एका पेजवर नसतात आणि तेव्हा निर्णय घ्या आणि त्यातून तू मगाशी सांगितल्याप्रमाणे नातेवाईक, आजूबाजू सगळंच येतं. तर कुठेतरी तुम्हाला एक नॉन जजमेंटल प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह एनालिसिस लागतं. व्होकेशनल गाईडन्स करून घ्या प्रॉपर. काय 15 मिनिटाच्या आणि 20 मिनिटाच्या टेस्टवर अवलंबून राहू नका. काहीतरी फिंगर प्रिंटिंग टेस्टिंगच्या भानगडीत पडू नका. प्रॉपर सायकोमेट्रिक असेसमेंट जिथे आयक्यू, पर्सनॅलिटी, ॲप्टिट्यूड ह्याची प्रॉपर म्हणतात ना मोजमाप केलं जाईल क्वालिफाईड लोकांकडनं, तिकडनं हे करून घ्या. अगदीच तुम्हाला हे करायचं नसेल तर एक निदान करियर काउन्सिलिंग सेशन तरी अटेंड करा. निदान तुमचे काय डाऊट्स आहेत किंवा काय क्लॅरिटी पाहिजे असेल. बऱ्याचदा असं होतं पण, की जसं त्यांनी सांगितलं, की त्यांना जे करायचं त्यांना अजून पण काही सांगू. देअर आर केसेस जिथे आम्ही बघितलं सेंटरवर येतात, जिथे व्हेरी क्लिअर असतात, की मला फॅशन डिझायनिंगच करायचंय. हां, मग 10वी नंतर हा कोर्स आहे, 12वी नंतर हा आहे किंवा ही एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे तुम्हाला मास्टर्स लेव्हलवर हे स्पेशलायझेशन्स मिळतील. या इन्स्टिट्यूशन्स आहेत. ही तरी माहिती गोळा करा. फक्त Googleच्या ह्याच्यावर आधारावर राहू नका ना. दुसरा प्रश्न आहे रोशन वाघ, दादरवरनं. गव्हर्नमेंट जॉब्सना आत्ताच्या काळात किती स्कोप आहे? कसं आहे, गव्हर्नमेंट जॉब्स डेफिनेटली आहेत. पण जे पूर्वीच्या काळात जेवढी भरती व्हायची, तेवढी आता नाहीये. कारण का सगळीकडेच ऑटोमेशन आलेलं आहे. पण अगेन मग कुठलंही असेल, मंत्रालय असेल, आपलं BMC असेल किंवा कुठलेही बाकीचे हॉस्पिटल्स असतील, इन्शुरन्स एम्प्लॉईज इन्शुरन्स ते असेल. सगळीकडे कसं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असणार, त्यांचं निवड प्रक्रिया असते, मग इंटरव्ह्यू असतो. तो सगळा पास केल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही आणि जेव्हा आपण गव्हर्नमेंट जॉब्स बोलतो ना, त्यांचे कोटा सिस्टम्स असतात. मग रिझर्वेशन्स येतात. मग त्या लोकांना काही त्या लोकलाइट्सना प्रेफरन्स द्यावा लागतात. तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नुसतं त्याच्यावरच अवलंबून राहता कामा नये. तुमची तयारी मग तशी केली पाहिजे. आणि तिसरा प्रश्न आहे सागर परब ह्याचा पार्ल्यावरनं. NEP 2020 बद्दल वाचण्यात आलं, तर त्याचा मुलांना कितपत फायदा होईल? फ्रँकली खूपच चांगली एज्युकेशनल पॉलिसी आहे. इम्प्लिमेंटेशन होतंय, पण हळू-हळू फेज वाईज होतंय.
मुलांना तर इनफॅक्ट आता ह्याच्यापेक्षा जास्ती पर्याय मिळतील. कारण का सब्जेक्ट सिलेक्शन आता पूर्वी कसं असायचं, की कॉमर्सचे विद्यार्थी फक्त कॉमर्सचाच अभ्यास करायचे. पण कॉमर्स बरोबर त्या लोकांना कदाचित हिस्ट्री असेल, म्युझिक पण असू शकतं. तसंच इंजिनियर्सना पण सायकॉलॉजी हा विषय असू शकतो. मेडिकल प्रोफेशनल्सना पण कदाचित आपलं मॅथमॅटिक्स हा विषय असू शकतो. तर काय होणार आहे, की एक होलिस्टिक जे आपण म्हणतो ना, की एज्युकेशन पॉलिसी तशी असणार आहे आणि आता जे जनरेशन्स येतील त्यांच्यासाठी खूप फायद्याची आहे. पण कसं आहे फेज वाईज इम्प्लिमेंटेशन होणार आहे. तर जे आत्ता जी पिढी जी नुकती आता ज्युनियर के-जी किंवा त्या लोकांना ॲक्चुअल फायदा मिळणार आहे. तर जे मधोमध जी पिढी आहे त्यांना जे काही त्यांच्या वाट्याला जे सब्जेक्ट्स येतील किंवा ते त्यांना जे चॉईसेस दिले जातील त्याप्रमाणे त्यांना ते घ्यावं लागणार आहे. पण डेफिनेटली वेलकम चेंज आहे हा. मॅम, तुम्ही आम्हाला करियर ऑप्शन्सचे एवढे प्रकार सांगितलेत, म्हणजे आम्हाला इकडे सगळ्यांना म्हणजे आम्ही इकडे जेवढी-केवढी आमची लोकं आहेत, त्या सगळ्यांना तसं झालं, की बापरे! एवढे ऑप्शन्स आहेत. मॅम तुम्ही म्हणजे आणि सगळ्या पद्धतीने म्हणजे फायनान्शियल असेल किंवा कसं प्रेशर हँडल करायचं, पालकांनी काय करायचं, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंत. अ, आता जाता-जाता फक्त एकच प्रश्न आहे, की आता तुम्ही थोडक्यात काय सांगाल, की 10वी-12वी नंतर पुढे काय? वॉव! थोडक्यात सांगायचं खरंच खूप मोठा प्रश्न पडतो. कसं आहे 10वीत आहात, 12वीत आहात. सध्या तरी बोर्ड एक्झामकडे लक्ष द्या, परीक्षा नीट करा. हां. पण त्याच्यानंतर खरंच सिरियसली होमवर्क जरा करा, हं. की खरंच मी हे मला जे काही तुमच्या डोक्यात आहे ते कुठून आलं, कसं आलं आणि मला का करायचंय? हं. ती पहिली माहिती गोळा करा. माहिती गोळा करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. इंटरनेट आहे तुमच्यासाठी. आई-वडिलांशी चर्चा करा. हं. खूप महत्वाचं आहे आणि पालकांना पण हे सांगेन, की जरा ओपन राहा. काय जे सांगतायत, की अगदीच हे कसं जमणार किंवा हे आपल्याच्यात कोणी केलं नाही, असं सरळ नायरं लावू नका त्याला आणि कुठेतरी प्रोफेशनल करियर काउन्सिलर्सची मदत घ्या. अगदीच तुम्हाला वाटतं तुमचा निर्णय बरोबर आहे, तर मग तिथे ना कुठे किंतु आणू नका. एक लक्षात घ्या, मेहनत सगळ्याच फील्ड्समध्ये कुठलंच फील्ड सोपं नाहीये. जे असं आहे ना, व्हॉटेव्हर इज इन्स्टंट इज नेव्हर कॉन्स्टंट. तर हे नेहमी लक्षात ठेवा आणि चिकाटी ठेवा. अँड आय वुड जस्ट से हॅपी करियर्स टू ऑल ऑफ यू. तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलंत आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक सो मच. 10वी आणि 12वीचं वर्ष हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. ह्यावेळेस घेतले जाणारे निर्णय आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात आणि हाच निर्णय चुकला तर? पण आज तुम्ही आमचा एपिसोड पूर्णपणे बघितलेला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, की तुमचा हा निर्णय अजिबात चुकणार नाहीये. तर तुम्हाला तुमच्या निर्णयासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता तात्काळ ह्या क्षणी एक आणखीन निर्णय घ्यायचा आहे. तो म्हणजे तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पुढे कायच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला कुठला विषय हवाय ते सुद्धा आवर्जून कळवा. आपलं Instagram आणि Facebook पेज आहेच ते फॉलो करा आणि आपलं पुढे काय हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे येणारा प्रत्येक एपिसोड तुम्ही न चुकता बघू शकता. बघत राहा पुढे काय.